नमस्कार. इन सोलापूर न्यूज चॅनलच्या खुली चर्चा या विशेष कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज आपण सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं मतदारसंघातील प्रश्न असतील, इथली रोजगार निर्मितीचा विषय असेल किंवा सरकारनं दिलेली आश्वासनं पाळलेत का, केंद्रीय स्तरावरील प्रकल्पांची सद्यस्थिती काय आहे, अशा विविध प्रश्नावरती आज आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट UN बेरिया, माजी महापौर आहेत. गेली 5 ते 6 टर्म यांनी महापालिकेमध्ये जवळपास 30 वर्ष महापालिकेत नगरसेवक म्हणून होते. त्यांनी माजी महापौर म्हणून त्यांनी सोलापूर शहराचा एक चांगल्या पद्धतीनं कार्यभार सांभाळलेला आहे. याशिवाय एक अभ्यासू नेतृत्व त्यांनी म्हणून ते पुढं आलेले आहेत. काँग्रेस पक्षाकडून यापूर्वी त्यांनी एक चांगल्या पद्धतीनं महापालिकेत कुठलेही प्रश्न असू द्या, महापालिकेच्या सभागृहात कुठलेही प्रश्न असू द्या, अतिशय तळमळीनं पोट तिडकणं ते प्रश्न त्यांनी अतिशय मांडलेले आहेत. एक कामगार नेता म्हणून देखील त्यांची ओळख सोलापूर शहरामध्ये आहेत. परिवहनचे कुठलेही प्रश्न असू द्या, परिवहन कामगारांचे प्रश्न असू द्या, त्यांच्यासाठी धावून जाणारे एक कामगार नेता म्हणून देखील त्यांची एक मोठी ओळख सोलापूर शहरामध्ये आहे. आणि त्याच अनुषंगानं आज सोलापूर शहरातील जिल्ह्यातील विविध प्रश्न आपण त्यांच्याकडून या प्रश्नाची उकल त्यांच्याकडून आज जाणून घेणार आहोत. खरं तर बेरिया साहेब हे काँग्रेस पक्षाचे अगोदर होते, त्याच्यानंतर आता शरद पवार गटाचे त्यांनी प्रवेश केलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तुतारी या पक्षाचं चिन्ह आहे आणि आज मित्रपक्ष असल्यामुळं ते आज काँग्रेससोबत प्रचारात आपल्याला दिसत आहेत. आणि आज आपण या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रश्नांना आपण चर्चा करणार आहोत. खरं तर पाहतो सर, बेरिया साहेब, सोलापूर लोकसभा मतदारसंघ अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये अतिशय महत्त्व या मतदारसंघाला आहे. कारण केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे यापूर्वी देखील निवडणूक लढवले आहेत आणि अनेकदा आपण ह्या सोलापूर जिल्ह्याने वेगवेगळे खासदार निवडून दिलेले आहेत आपण पाहिलं तर. आणि आज निवडणुकीला सामोरं जात असताना आपण मित्रपक्ष म्हणून काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा प्रचार करताय. जनतेनं प्रणिती शिंदेनं का निवडून द्यावं, काय सांगाल तुम्ही? आणि काय अजेंडा असणार आहे काँग्रेस पक्षाचा, तुम्ही काय सांगाल एकंदरीत? नाही, ही निवडणूक आम्ही विकास आणि विचारावर निवडणूक लढवतो. आमचा मेन जो उद्देश आहे निवडणूक लढवायचा तो आहे तो भाजपाला या निवडणुकीतून हद्दपार करणं, हे आमचा महत्त्वाचा जो आमचा उद्देश आहे. दुसरा जो आमचा उद्देश आहे की ही विचाराची लढाई आहे. आमचे राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे विचार आणि BJPचे विचार हे अगदी विभिन्न आहेत आणि म्हणून या विचाराच्या लढाईमध्ये आम्ही विचाराबरोबर विकास घेऊन जातो आहे. मी विकास एवढ्यासाठीच म्हणतो की आजच्या आमच्या लोकशाही विकास आघाडीच्या ज्या उमेदवार आहेत, कुमारी प्रणिती शिंदे यांनी जो विकास आपल्या मतदारसंघामध्ये केलेला आहे, गेली 15 वर्ष मतदारांनी त्यांना शहर मध्यमधून निवडून दिलं आणि या 15 वर्षामध्ये त्यांनी अनेक विकासाची कामं त्यांनी या आपल्या मतदारसंघामध्ये केलेली आहेत. नागरिकांच्या जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते त्यांनी सभागृहामध्ये, विधानसभेमध्ये अत्यंत पोटतिडकीने मांडलेले आहेत आणि अनेक प्रश्नाला त्यांनी आवाज उठवून त्यांनी ते सोडून घेतलेला आहे. आणि म्हणून आमचा जो काही अजेंडा आहे यामध्ये तो आहे तो आमचा या देशाचा विकास व्हावा, या शहराचा विकास व्हावा आणि देश विकासाबरोबर देशाची आर्थिक परिस्थिती देखील मजबूत व्हावी. ज्या पद्धतीने आज देशावर फार मोठा 1.25 लाख कोटीचं कर्ज आहे, हे कर्ज कमी करून या देशाला पुढं कसं नेता येईल, की देशाची इकॉनॉमी कशी कमी करता येईल, हा आमचा उद्देश आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा जे काही आमच्या मॅनिफेस्टोमध्ये काँग्रेस पक्षाने दिलेले आहेत ते 5 गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी असं सांगितलं की आम्ही या निवडणुकीच्या नंतर जर सत्तेवर आलो तर आम्ही गरिबांच्यासाठी काम करू, महिलांच्यासाठी काम करू, महिलांच्या सुरक्षिततेसाठी काम करू, महिलांच्या खात्यावर 1 लाख रुपये वर्षाला जमा करू, शेतकऱ्यांचं MSP हे त्यांना आम्ही लागू करून कायदा करू आणि युवकांच्यासाठी सांगितलं की आम्ही युवकांना दरवर्षी
30 लाख नोकऱ्या देऊ दरवर्षी आणि त्याचबरोबर जे काही म्हणजे ज्यांनी ग्रॅज्युएशन केलेलं आहे किंवा एखादा टेक्निकल कोर्स केलेला आहे त्याला स्टायफंड देऊ. ह्या ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत ते जनतेपुढे मांडल्या गेलेल्या आहेत आणि मला वाटतं की आमचा जो अजेंडा आहे तो गरिबांच्यासाठी, शेतकऱ्यांच्यासाठी, शेतमजुरांसाठी, कामगारांच्यासाठी, महिलांच्यासाठी, युवकांच्यासाठी हे क्लिअर आहे. आणि आमचे उमेदवाराचा जो काही मी आत्ता सांगितलं आपल्याला की त्यांनी जो काम विकासाची कामं केलेली आहेत, विकासाची गंगा या त्यांच्या मतदारसंघामध्ये आणलेली आहेत आणि विधानसभेमध्ये एक सर्वोत्कृष्ट आमदार म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. आणि म्हणून आमची खात्री आहे की ज्या उद्देशाने, ज्या अजेंड्यावर आज आमचं महाविकास आघाडी काम करते किंवा ज्यांचा जो काही अजेंडा आहे तो अजेंडा पूर्ण करण्याकरता आपल्या देशाच्या पार्लमेंटमध्ये निश्चितपणे प्रणितीताई शिंदे हे अत्यंत उत्कृष्टपणे काम करतील. बेरे साहेब, भारतीय जनता पार्टीनं राम सातपुते यांना उमेदवारी सोलापुरातून दिली आणि उमेदवारी दिल्यानंतर सातत्यानं आपलं काँग्रेस पक्ष असतील, मित्रपक्षाकडून एक उपरा उमेदवार म्हणून टीका केली जाते. काय सांगाल याबाबत तुम्ही? राम सातपुते हे माळशिरस तालुक्यातले आमदार आहेत, ते देखील याच जिल्ह्यातले आमदार आहेत असं भाजपाकडून सांगण्यात येतं आणि हा उपरा उमेदवार कसा होऊ शकतो, काय सांगाल तुम्ही? सगळ्यात महत्त्वाचं मी आपल्याला सांगतो की एवढा जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून BJP गणला जातो. सगळ्यात महत्त्वाचं मोठा जगामध्ये, म्हणजे एवढा मोठा पक्ष कुठंही नाही जगामध्ये, एवढा मोठा पक्ष आहे. आणि या पक्षाची आज दुरवस्था अशी झालेली आहे की त्यांना आपल्या स्वतःच्या पक्षामध्ये उमेदवार मिळत नाहीत आणि मग फोडाफोडीचं राजकारण. आज लोकसभेमध्ये 48 जागेमध्ये तुम्ही बघितला तर जवळजवळ 8-10 जागा अशा आपल्याला दिसतील की दुसऱ्या पक्षातून त्यांनी आयात करून उमेदवारी दिलेल्या आहेत. आणि म्हणून या सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांना एक चांगला उमेदवार देखील शेवटपर्यंत सापडला नाही. काय आमच्याकडे क्वालिफाईड माणसं नाही आहेत का SC STमध्ये? आमच्या शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये काही आमचे भाजपमध्ये कार्यकर्ते नाही आहेत का? आणि मुळात जी काही टीका होते राम सातपुतेवर ती काही पूर्णपणे खोटी अशी नाही आहे, कारण ते मराठवाड्यातील रहिवासी आहेत. आणि आत्ता त्यांनी या 5 वर्षापूर्वी ते अकलूजमध्ये, माळशिरसमध्ये येऊन निवडणूक लढवलेल्या आहेत. म्हणजे काही असं नाही आहे की बाबा की ते हे 25-30 वर्ष इथं सोलापुरात राहतात, सोलापूरच्या जनतेची त्यांचा कधी संपर्क आलेला आहे किंवा सोलापूर शहराचे त्यांनी प्रश्न सोडवलेले आहेत, जिल्ह्यातले काही प्रश्न सोडवले आहेत. 5 वर्षामध्ये मतदारसंघामध्ये मिळणारा जो आमदारांचा कोठा आहे किंवा आर्थिक मदत आहे हे सोडून मला वाटतं राम सातपुतेंनी त्यांचा माळशिरस सोडून दुसरीकडे कुठंही काम केलेलं नाही. कुठल्याही तुमच्या तालुक्यामध्ये 5 मतदारसंघामध्ये अनेक माणसं अशी आपल्याला भेटतील ते राम सातपुते नावाला ओळखत नाहीत, म्हणून अशा पद्धतीची टीका होते. त्याच्याऐवजी जर तुम्ही समजा सोलापूर जिल्ह्याला परिचित असलेले अनेक लोक आहेत त्यांच्याकडे, त्यांना जर उमेदवारी दिली असती तर हे टीका करण्याचं कारणच नसतं. बरे साहेब, आपण पाहिलं तर महाराष्ट्रात भाजप सत्ता आहे, केंद्रात भाजप सत्ता आहे. गेली 10 वर्ष झालं एक मोठ्या मताधिक्याने सोलापूर जिल्ह्यानं इथले 2 खासदार निवडून दिलेले आहेत आणि भाजपाचा असा दावा आहे की मोठ्या प्रमाणात 40,000 कोटीचे रस्ते झाले, मोठ्या प्रमाणात या खासदारांनी कामं केली. एक जनतेतून एक नाराजी सूर असा आहे की 2 खासदारांनी कामं केली नाही, असं सातत्याने आरोप आपल्या पक्षाकडून सुद्धा होतो. काय सांगाल 10 वर्षाच्या कामगिरीच्या या खासदारांच्या कामाच्या बद्दल तुम्हाला काय वाटतं, काय सांगाल तुम्ही? या प्रश्नाला जोडून मी आपल्याला उत्तर देतो की गेली 35 वर्षामध्ये 5 खासदार म्हणजे 25 वर्ष BJPचा खासदार आहे गेल्या 35 वर्षामध्ये आणि 2दा सुशील कुमार निवडून आलेले आहेत. बाकी सगळे खासदार हे BJPचे झालेले आहेत. 2 आमदार शहर उत्तर आणि दक्षिणमध्ये गेली 15 वर्ष तिघं या ठिकाणी BJPचे आहेत. म्हणजे या शहरामध्ये कोण राज करत आहे, या शहरामध्ये सत्ता कोणाची आहे, तर मी म्हणेल की गेली 25 वर्ष 35 वर्ष भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. 2 टर्ममध्ये मागच्या वेळेला शरद बनसोडे साहेब आणि आमचे स्वामी जे आहेत ते मागच्या वेळेला सिद्धेश्वर स्वामी साहेब हे 2 खासदार निवडून गेले. सिद्धेश्वर स्वामींनी मी कधीही त्यांना पार्लमेंटमध्ये
काही असं भाषण केलेलं किंवा असं आपल्या शहरातले प्रश्न मांडलेलं किंवा ग्रामीण भागातले प्रश्न मांडलेलं कधीही पाहिले नाही. का मी सातत्याने लोकसभेचं कामकाज त्यामध्ये पाहत असतो. अनेक खासदार असे आहेत की ज्यांनी आपल्या जवळचेच बघितलं तर तुम्ही सुप्रिया सुळेला घ्या, कोल्हेला घ्या किंवा आणखीन बाकीचे 1-2 खासदार आपल्याला असे भेटतील की त्यांना संसद रत्न म्हणून त्यांना पारितोषिकं मिळालेली आहेत. पण आपल्याकडे दुर्दैव असं आहे की 35 वर्षामध्ये एकही खासदारांनी एवढे प्रश्न मांडले नाहीत आणि एवढे प्रश्न सोडून घेतले नाहीत की त्यांना संसद रत्न म्हणून असं पारितोषिक द्यावं असं पार्लमेंटच्या कमिटीला वाटलं नाही. दोन टर्ममध्ये 10 वर्षामध्ये आपण जर बघितलं तर हे रस्ते म्हणतात. हे रस्ते करण्याचं हे एक डिपार्टमेंटच असतं त्याच्यामध्ये केंद्रामध्ये आणि त्या विभागामार्फत जे सरकारच्या योजना असतात त्या सरकारच्या योजना आपोआप राबवल्या जातात. याच्यामध्ये खासदाराचा रोल कुठं येत नाही. एखादा रस्ता सुचवायचा असेल ते सुचवू शकतील, परंतु तिथं ब्लूप्रिंट आपल्या देशामध्ये कुठं गावाला जोडणारे रस्ते आहेत, कुठं शहराला जोडणारे रस्ते आहेत, याचा ब्लूप्रिंट ते वर तयार असतं आणि त्याचं जे अंमलबजावणी आहे ते खालच्या बाजूला होत असते. म्हणून याच्यामध्ये फारसा खासदारांचा रोल नाही. एखादा रस्ता त्यांनी जो सुचवला असेल किंवा ते झाला असेल, पण खासदार म्हणून जी छाप पाहिजे गेली 10 वर्षामध्ये मला वाटतं ना शरद बनसोडेंनी केली ना सिद्धेश्वर महास्वामींनी केली आणि म्हणून सोलापूर हे मागं गेलेलं आहे. माझ्या मते एक खासदारांचे जर आज आकडे आम्ही टी व्हीवर बघतो, कोण म्हणतं मी 1000 कोटीची कामं केलं, कोण म्हणतं मी 2000 कोटीची कामं केलं. मग असं जर असं होतं तर आमच्यामध्ये या आमच्या खासदारांनी मग काय केलं? आमच्या खासदारांनी किमान एका दुसरा उद्योग तर आणला पाहिजे होता. आमच्या खासदारांनी युवकांच्यासाठी काहीतरी तिथे या ठिकाणी जे काही छोटे मोठे कोर्सेस असतात त्या कोर्सेसच्या संदर्भामध्ये काम करण्याची गरज होती. म्हणजे त्यांना पायावर उभं करण्याकरता सेंट्रल गव्हर्नमेंटच्या योजना आहेत म्हणून मी काम केलो हे खासदारांना म्हणता येणार नाही असं माझं मत आहे. खासदारांनी इंडिपेंडंट संसदेमध्ये काय काम केलं, संसदेमध्ये शहरातले जिल्ह्यातले कुठले प्रश्न मांडले, कोणती एखादी महत्त्वाची योजना याच्यामध्ये आणली की पाण्याची योजना एखाद्या वेळेला मी समजू शकतो की 10 वर्षामध्ये BJPच्या मागच्या मॅनिफेस्टोमध्ये असं त्यांनी दिलेलं होतं की आम्ही दररोज पाणी पुरवठा करू. त्यांच्याकडे 10 वर्ष सत्ता आहे, त्यांचे 15 वर्ष आमदार आहेत. म्हणजे 25 वर्ष खासदारकी देऊन 15 वर्ष सगळी शहरातली आमदारकी देऊन आपण याच्यामध्ये काही करू शकला नाही पाण्याच्या संदर्भामध्ये. शेवटी सुशीलकुमार शिंदेंना या ठिकाणी मध्ये पडावं लागलं. NTPCच्या माध्यमातून 250 कोटी रुपये पाण्याच्या दुहेरी पाईपलाईनला द्यावे लागले. मी महापौर असताना 91-92ला जपानच्या सहाय्याने सुशीलकुमार शिंदेनीच पहिली लाईन आणली उजनी ते सोलापूरची आणि त्याच्यावरच आज आपण पाणी पुरवठा करतो. बाकीची जे आपण थातूरची आणि इकडची येणारी जी लाईन आहे ती तर फार जुनी झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण डागडुजी करतो, थोडी पाईपलाईन बदलतो आणि त्याच्यावर आपण पाणी पुरवठा करतो. आणि म्हणून ज्यांच्याकडे सत्ता होती जास्त ते आम्हाला असं म्हणतात की 70 वर्ष तुम्ही काम केलं. अरे 70 वर्ष देशामध्ये आम्ही काम केलं, 60 वर्ष आम्ही काम केलं, पण या शहरामध्ये कोण जास्त सत्ता भोगली? या शहरामध्ये अलीकडच्या काळामध्ये 15 ते 25 वर्ष तुमच्या हातामध्ये लोकांनी विश्वासाने सत्ता दिली, पण तुम्ही लोकांचे प्रश्न सोडू शकला नाही. तुमच्या स्मार्ट सिटीची बोगस योजना तुम्ही आणली, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला. स्वतः BJPचे नगरसेवक 30 ते 35 नगरसेवक त्या ठिकाणी 2 दिवस उपोषण करत होते. आमचे करळी म्हणून ते त्या ठिकाणी सभागृहाचे नेते होते. ते सभागृहाचे नेते म्हणून आणि आमच्या ताई या स्वतः उपोषणाला बसले त्याच्यात भ्रष्टाचार झाले म्हणून. म्हणजे हे भ्रष्टाचार जनता पार्टी असं मी जे म्हणतो आम्ही ते मला वाटतं हे बरोबर आहे, कारण त्यांच्याच लोकांनी सिद्ध केलं आहे. त्यांनीच घोषणा दिल्या CEOच्या विरोधामध्ये आणि स्मार्ट सिटीमध्ये फार मोठा घोटाळा झाला असं सांगितलं आणि तिसऱ्या दिवशी उपोषण त्यांनी गुंडाळलं. आता त्याच्या पाठीमागं काय आहे ही सगळी जनता सुज्ञ आहे, ती जनता समजू शकते. बेरे साहेब, अजून एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की तुम्ही यापूर्वी काँग्रेसचे नेते राहिलेले आहेत. आज तुम्ही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटामध्ये तुम्ही प्रवेश केलेला आहे
आणि काँग्रेस पक्षानं तुम्हाला एक 30 वर्ष झालं तुम्ही काँग्रेस पक्षाचे नेते होता, काँग्रेस पक्षानं तुम्हाला महापौर केलं. ह्या सर्व असताना तुम्हाला पक्ष बदलण्याचं काय कारण, एवढं का बिनसलं किंवा काय झालं, तुम्ही पक्ष का बदलला? मी 1978 पासून ते 2024पर्यंत, म्हणजे आता मी 4-5 महिना जवळजवळ 44 वर्ष काँग्रेस पक्षामध्ये राहिलो आणि सुशील कुमारांबरोबर जवळजवळ 40 वर्ष त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम केलं. आज मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलो. अनेक वेळा हे प्रश्न मला विचारण्यात आले की तुम्हाला महापौर केलं, तुम्हाला पक्षनेता केलं, सभागृहाचं नेता केलं. पण दुसरी बाजू जी माझी अशी आहे की पक्षाने जे मला दिलं त्याच्यापेक्षा जास्त मी पक्षाला दिलं. मी इतका फिरलो पक्षाचा अध्यक्ष म्हणून. काँग्रेस आपल्या दारी म्हणून 57 वार्ड फिरले आणि एकूण 44 नगरसेवक माझ्या वेळेला निवडून आले, जे एक रेकॉर्ड आहे. आणि मग पक्ष सोडण्यामध्ये माझं कोणाशी बिनसलं किंवा कोणाचं काही भांडण झालं असं काही कारण नाही. माझे काही जुने मित्र सुधीर खरटमल, महेश कोठे, नलिनी चंदेले, हे जे सगळे आमचे एक ग्रुप आहे, हे सगळा ग्रुप काँग्रेस पक्षातून राष्ट्रवादीमध्ये गेला आणि त्यांच्या आग्रहाखातीर मी सुशील कुमारांना सांगूनच त्यांच्यावर चर्चा केली, त्यांना पत्र लिहिलं आणि ते लिहूनच मी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. आणि राष्ट्रवादीमध्ये शरदचंद्र पवार मला आजपासून ओळखत नाही. खरं तर मी गेली 40 वर्ष पवारसाहेबांच्या बरोबरी काम केलं. मला महापौर करण्यामध्ये पवारसाहेबांच्याच चिठ्ठीने आणि सहीने माझं महापौरपद झालं. सुशीलकुमार शिंदेने खूप मोठं सहकार्य केलं. मी सभागृहाचा नेता राहिलो आणि माझे सगळे जुने सहकारी जे आज आहेत ते सगळे त्या राष्ट्रवादीमध्ये गेले. आणि मग सुधीर खरटमलशी माझा फार मोठा संबंध आहे, अनेक वर्षापासूनचा आहे. आणि त्यांनी सांगितलं की आता तुम्ही माझ्याबरोबर राष्ट्रवादीमध्ये या. दोन्ही पक्ष सारखेच आहेत, समान त्यांच्यामध्ये विचारधारा आहे आणि मग कुठेही फरक नाही. आणि मग माझा काँग्रेसच्या कुठल्याही म्हणजे सुशील कुमारपासून ते कुठल्याही आमच्या ह्याच्यामध्ये कुठलीही तक्रार नाही, कोणाची बिनसलं नाही. पण मी माझ्या मित्रांच्या खातीर मी आपल्या राष्ट्रवादीमध्ये आलो. भेरे साहेब नमस्कार. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या प्रणिती शिंदेंच्या निवडणुकीत प्रचारात कुठं सक्रिय दिसत नाही. नाही असं म्हणता येणार नाही, कारण मी आपल्याला सांगतो की आम्ही आमच्या दृष्टीने पूर्ण प्रचार करतो आहे. तुम्हाला आठवत असेल, तुम्ही होता, आम्ही लोटसमध्ये पहिली मीटिंग बोलावली आणि महाविकास आघाडीतल्या सगळ्या घटक पक्षांना आम्ही स्वतः म्हणजे आमचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनीच पुढाकार घेतला. खरं तर शहरामध्ये आपल्या लोकसभेची निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये जर कोणी पुढाकार घेतला असेल तर सुधीर खरटमलनी सगळ्या पक्षातल्या प्रमुखांची बैठक घेतली लोटस हॉटेलमध्ये आणि त्याच्यामध्ये त्याच्या चर्चा झाली की याच्यामध्ये आपल्याला कोणीही उमेदवार असेल, तसं उमेदवार प्रणितीताई शिंदेंची चर्चाच होती, तर त्या उमेदवाराचं आपण काम करायचं आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण निवडून आणायचं असं त्या ठिकाणी झालं. हे 2 महिन्यापूर्वीचं सांगतो. त्याच्यानंतर आम्ही शहर दक्षिण आणि शहर उत्तरमध्ये आम्ही त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला राष्ट्रवादी काँग्रेसचा. त्याच्यानंतर मग पुन्हा एक बैठक आमच्या तुमच्या त्या शहावाडीला जीवनच्या त्या महेश कोठेच्या जागेमध्ये झाली, ज्याच्यामध्ये सुशील कुमार शिंदे हजर होते. सर्व पक्षाचे प्रमुख 21 ते 22 लोक हजर होते आणि त्याची एक समन्वय समिती नेमली. आणि त्या पद्धतीने सगळ्यांना त्यांनी त्याच दिवशी सांगितलं की आता फार मिटिंगा वगैरे न घेता आपण आपापल्या प्रभागामध्ये आपापल्या जिथं जिथं आपले संबंध आहे तिथं आपण आपला प्रचार करायचा आणि मिटिंगामध्ये वेळ न घालवता जे तो पक्ष आपापल्या पद्धतीने करा आणि आपल्या जिथं तुम्ही जाल तिथं सगळ्या पक्षाचे आपल्या घटक पक्षाच्या जे काही तिथले लोक असतील त्यांना घेऊन काम करा, आता त्यावेळेला निर्णय झाला आणि त्या निर्णयाप्रमाणे आम्ही कामाला लागलेलो आहोत. प्रश्न आहे की मोदी सरकारच्या जनकल्याण योजनांचा सगळ्यात जास्त फायदा अल्पसंख्याक समाज घेतो असं भाजपचं म्हणणं आहे. तर मग अल्पसंख्याक समाज मोदींना विरोध का करतो? नाही, मोदींना वैयक्तिक कोणाला विरोध नाही आहे. मी आपल्याला सांगतो, मोदी ॲज अ पर्सनॅलिटी देर इज नो ऑपोज.
पण हे धोरणं राबवली गेली. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की बाबा एखादी गव्हर्मेंटची योजना असेल, त्या योजनेमध्ये समजा एखाद्याला घरकुल मिळालं असेल, शौचालय मिळाले असेल किंवा आणखीन आर्थिक काही असेल, तुमचा अन्नधान्य मिळत असेल, याच्यामध्ये कुठंही दुमत नाही. पण ज्या पॉलिसीज आहेत अल्पसंख्याकांच्या विरोधामध्ये, म्हणजे खास करून मी तेवढाच शब्द वापरतो की अल्पसंख्याकांच्या विरोधामध्ये जे काही बोललं जातं आणि जी पॉलिसीज आहेत भाजपची, तर त्या पॉलिसीला विरोध आहे. आणि म्हणून मोदीला वैयक्तिक कोणी विरोध करत नाही. मोदी सरकार हे त्यांनीच सरकारचं नाव दिलं आहे. खरं तर भारत सरकार नाव पाहिजे, पण इंडिव्हिज्युअल नाव कोणालाही आवडत नाही. मला तर आवडलेलंच नाही. म्हणजे मी विरोधक आहे म्हणून बोलत नाही, पण एखाद्या व्यक्तीकडे अशी इतकी सत्ता जाणं जे म्हणजे त्याला म्हणजे एकाधिकारशाही त्याच्यामधून निर्माण होते, ती निर्माण होऊ नये. अनार्की ही जर निर्माण झाली ना, मी तुम्हाला सांगतो की मग देश दुसरीकडे जायला होतो. आणि मग त्याच्यातून वेगवेगळे अशा पद्धतीने प्रश्न निर्माण होतात. 400 पार हा जो नारा दिला, त्याच्यातून काय हे होतं की बाबा आत्ता त्यांचे 370-360पर्यंतचे लोक आहेत, 340 आहेत. 280 असले तरी, 270 असले तरी त्या ठिकाणी सरकार चालू शकतं, कुठलाही धोका नाही सरकारला. मग 400 पार कशाला पाहिजे? तर त्यांच्या एका खासदारांनी इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की आम्हाला घटनेमध्ये बदल करायचा आहे आणि 2/3 मेजॉरिटीशिवाय घटनेमध्ये दुरुस्ती, बेसिक स्ट्रक्चर जो आहे तो कॉन्स्टिट्यूशनचा बदलू शकत नाही. आणि म्हणून त्यांनी ते 400 पारचा नारा दिल्याबरोबर अशी एक पाल चुकू लागली की बाबा यांना घटनेमध्ये काहीतरी बदल करायचा आहे आणि त्याच्यातून अल्पसंख्याकांचे कुठेतरी अधिकार व अधिकारावर किंवा शेड्यूल कास्ट, शेड्यूल टाईपच्या अधिकारावर गदा आणायची आहे का. आणि म्हणून त्याच्यातून एक असा संभ्रम निर्माण झाला. मग ज्या पद्धतीने UPमध्ये टार्गेटिंग केलं गेलं, म्हणजे अशा ऑर्डिनन्स काढून एखादा गुन्हेगार आहे, त्या गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे, याच्यामध्ये कुठेही दुमत नाही. त्याच्यासाठी आपली जी काही यंत्रणा आहे ती खूप सक्षम आहे. मी स्वतः वकील असल्याने मला माहीत आहे की तुम्ही त्याच्यामध्ये कायदा हातात न घेता तुम्ही कायदेशीर कारवाई करू शकता, त्याला फासावर लटकवा. पण ऑर्डिनन्स काढून तुम्ही जर सगळ्या त्याच्या मालमत्ता उद्ध्वस्त करत असाल आणि त्यांना रस्त्यावर आणत असाल, तर मला वाटतं कोणी माणूस असं करू शकणार नाही. आणि मग विशेषतः त्याच्यामध्ये आणखीन संशयाला बळ कुठं जातं, तर आज देशामध्ये ज्या केसेस सुरू केलेले आहेत मोदी सरकारने, त्याच्यामध्ये 97% ही आकडेवारी मी तुम्हाला सरकारची सांगायला लागलो. फक्त 2.5 ते 3% त्याच्यामध्ये सत्ताधारी किंवा इतर लोक आहेत. 97% विरोधी पक्षाच्या नेत्यांवर ED, CBI आणि इन्कम टॅक्सच्या धाडी पाडल्या गेल्या. त्यांच्यावर प्रेशर केलं गेलं आणि त्या प्रेशरमधून बरेच जण त्याच्यामध्ये भाजपमध्ये गेले घाबरून. आज तुम्ही अजितदादाचंच उदाहरण घ्या. अजितदादासुद्धा काही 3-4 महिन्यापूर्वी आधी याच्यामध्ये गेले, त्यांनी गट निर्माण केला आणि त्यांनी राष्ट्रवादी फोडली. तर ED, CBI आणि इन्कम टॅक्सचा जेव्हा दुरुपयोग होऊ लागला, याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे ऑब्झर्वेशन आहेत की इथं कुठंतरी संशय येण्यास कारणीभूत आहे. कारण 97% जर विरोधी नेत्यांवर ही कारवाई होत असेल तर कुठंतरी संशयाला जागा आहे. आणि म्हणून अशा पद्धतीचं एक असुरक्षिततेची भावना या सगळ्या वातावरणामधून अल्पसंख्याकांमध्ये निर्माण झाली. आणि मोदीच्या पॉलिसीना विरोध आहे, वैयक्तिक मोदींना. त्यांचं म्हणणं असं, मोदी सरकारच्या ज्या योजना आहेत मुस्लिम अल्पसंख्याकांनी ह्याचा जास्त फायदा झाला आहे, तरी मुस्लिमांचा विरोध मोदींना का होतो असे? जास्त फायदा घेण्याचा प्रश्नच नाही. मी तुम्हाला 13% मुस्लिम आहेत. किती लोकांना फायदा झाला? 13 ते 14% आपल्या भारत देशामध्ये मुस्लिम आहेत. काही ठिकाणी कमी आहेत, काही ठिकाणी जास्त आहेत. UPमध्ये काही ठिकाणी UPमध्ये जास्त मुस्लिम संख्या आहे. जेवढे आहेत त्याच्यामध्ये जे काही एकदम दारिद्र्यरेषेखाली आहेत, म्हणजे समजा 13% मुस्लिम आहेत, त्याच्यामध्ये समजा 7-8% जर दारिद्र्यरेषेखाली असतील तर तेवढ्याच लोकांनी फायदा घेतला. म्हणजे सगळ्यात जास्त फायदा घेण्याचा किंवा सगळ्यात कमी फायदा घेण्याचा प्रश्नच नाही आहे. जे काही गव्हर्मेंटच्या स्कीम असतील त्याच्यामध्ये हिंदू बांधवांबरोबर
मुस्लिम समाजातील लोकांनी देखील फायदा घेतलेला आहे हे सांगण्यामध्ये मला कुठेही हे नाही. ज्यांच्यावर नाराज होऊन आपण बाहेर पडला, आज त्यांचाच प्रचार करण्याची वेळ आली आहे, काय सांगा? नाही, मी नाराज कधीच नव्हतो कोणावर. मी आत्ता सांगितलं ना, माझं राष्ट्रवादीमध्ये जाण्यामध्ये माझा सुशील कुमार किंवा प्रणितीताई शिंदे यांच्यावर कुठलीही नाराजी नाही. पण तशी चर्चा होते नाही, चर्चा होते. मी सांगतो ना, मी स्वतः साहेबाला मुंबईला जाऊन भेटलो, साहेबांना सांगितलं इथली काय परिस्थिती आहे आणि मला का जावं लागतं, आणि म्हणून मी त्यांना सांगून मी राष्ट्रवादीमध्ये आलेलो आहे. असल्यामध्ये आमच्यामध्ये असं काही माझं साहेबांचं किंवा माझं ताईंचं बिनसलं होतं असं काही नाही. उलट आम्हाला इतकं रिस्पेक्ट दिलेलं आहे साहेबांनी. त्याच्यामध्ये म्हणजे पक्ष सोडण्याचं कारण मी सांगितलं ते आमचे सगळं ग्रुप आणि महेश आणि आमच्या सुधीरची मैत्री हे कारणीभूत आहे, आणि मी त्यांच्यामुळे राष्ट्रवादीमध्ये आलो. बेऱ्या साहेबांना आमदारकीचं तिकीट मिळालं नाही म्हणून ताईंना मिळालं म्हणून नाराजी अशी ते इथे ते 2009ची बाब आहे. म्हणजे जवळजवळ 15 वर्ष झाले त्याला. आपण तिकीट 2009मध्ये पहिल्यांदा ताईंनाच तिकीट मिळालं. तिथं माझं नाव दिल्लीमध्ये माझंच नाव होतं तिथं, आणि मग ती बाब तिथंच संपली. आणि 9पासून आम्ही प्रचार करतोच आहे ताईचा. त्यामुळे ताईंच्याबद्दल किंवा साहेबांच्याबद्दल आमच्या मनामध्ये काहीच नाही आहे. उलट मी सांगितल्याप्रमाणे आमचे जे काही जुने मित्र जे काँग्रेसमध्ये काम करत होते सगळे इकडं आल्यामुळे आणि त्यांच्या आग्रहाखातीर मी इकडं आलो. आणि तसेच शरद पवार काय मला नवीन नाहीत. पवार साहेबांना मी परवाही तुळजापूरला जाऊन भेटले, नावानिशी ते ओळखतात. इवन जवळ घेऊन त्यांनी माझ्याशी बोलले. सगळी या मतदारसंघाची आणि माढ्याच्या मतदारसंघातली त्यांनी पूर्ण माहिती आमच्याकडे घेतली. एवढ्या गर्दी असतानाही 15 ते 20 मिनटं आम्हाला दिली. आणि त्यामुळे सुशील कुमार आणि शरद पवार हे दोघंही एकच आहेत. आणि म्हणून मला वाटत नाही की मी पक्ष बदलला म्हणून काँग्रेसवर फरक पडला किंवा राष्ट्रवादीमध्ये फरक पडला, असं काही झालेलं नाही. सुशील कुमार शिंदे यांच्याकडे केंद्रात आणि राज्यामध्ये महत्त्वाची खाती होती. असे असताना सोलापूरचा विकास झाला नाही असा आरोप भाजपकडनं केला जात आहे, काय सांगाल? त्याला उत्तर माझं असं आहे की जी कामं आज तुम्हाला इथं सोलापूर शहरामध्ये दिसती ते सगळी सुशील कुमार शिंदेने केली आहेत. ते मी उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला. मग रोजगार निर्मितीच्या बाबतीमध्ये NTPC असेल, शहरातले कॉन्क्रिटिंगचे रस्ते त्यावेळी केलेले असतील, मग रेल्वे असेल, जे काही आपली पुणे टू सोलापूर इंटरसिटी, त्याच्यानंतर जे दुसरी संध्याकाळची दुपारची इंटरसिटी, हे सगळे सुशील कुमारनेच या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणि ह्याच्यामध्ये तुमच्या महानगरपालिकेला अनुदान देण्याचं काम मुख्यमंत्री असताना आपल्यावर उजनी ते सोलापूरचं मला वाटतं जवळजवळ 48 करोड रुपयाचा कर्ज व्याज होतं व्याज. आणि ते मी एक शहराचा अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे नेलं एका दिवशी, आणि त्यांना सांगितलं की कॉर्पोरेशनची परिस्थिती अशी नाही की आज ते संपलेल्या योजनेला 48 कोटी रुपये आम्हाला सरकार मागायला लागलं. एका दिवसामध्ये त्यांनी ते माझ्या अर्जावर त्यांनी त्या नोट त्या सेक्रेटरीला लिहिलं आणि ते नोट करून ते 48 कोटी 2 दिवसामध्ये माफ केले. म्हणजे शहराच्या विकासासाठी निधी देण्याचं काम, शहराच्या दळणवळणमध्ये लक्ष घालून विशेषतः त्यांनी काम केलेलं आहे. NTPC सारखी एक चांगली योजना इथं आणली ज्याच्यामध्ये काही लोकांना का होईना पण रोजगार मिळाला. शहरातले रस्ते असतील, हे सगळा जो काही विकास केला हे सगळं आत्ता जे त्यांनी केलं आहे 10 वर्षापूर्वी तेच आहे. याच्यामध्ये काय भर पडली मला सांगा ना. त्यांनी सांगितलं की स्मार्ट सिटी आणली, त्या स्मार्ट सिटीमध्येही पाणी पुरवठा आज नाही आहे ना. तिथंही पाणी पुरवठा तुम्ही करतो म्हणून सांगितलं तर 1 वर्षाने. म्हणजे जे होतं सोलापूर, जिथं आम्ही 2 दिवस आड पाणी देत होतो 2000 आम्ही जेव्हा सोडलो हे सत्ता 5 वर्षापूर्वी, तेव्हा आम्ही 2 दिवस आड पाणी देत होतो. हे ऑन रेकॉर्ड आहे, मी सांगत नाही. आज तुम्ही 6 आणि 7 दिवसाला नेलं ना. म्हणजे या शहराला 10 वर्ष मागे नेण्याचं काम भाजपने केलं. सत्ता त्यांची, आमदार त्यांचे, खासदार त्यांचे, हे असतानाही तुम्हाला अपयश आलं. आणि दोन्हीही आमदार मंत्री असताना आमदार असताना भांडत बसले. या दोघांनीही कुठं योजना आणल्या नाहीत, खासदारांनीही काही केलं नाही. किमान मी समजतो की या स्मार्ट सिटीचे 1000 कोटी आले असं ते म्हणतात. त्या 1000 कोटीमध्ये भ्रष्टाचार झाला
आणि ती सगळी कामं आता बंद पडलेली आहेत. तुम्ही बघा, किल्ला बगीचा बघा, जिथं ते म्हणतात 16 कोटी रुपये दिले. बालोद्यान बघा दोन, तुम्ही तिथं म्हणतात की आम्ही 8-10 कोटी रुपये खर्च केले. कोणी नाही तिथं, उदास पडलेलं आहे, सगळं घाण तिथं झालेली आहे. म्हणजे अशा पद्धतीने स्मार्ट सिटी तर 25 कोटी इथंच गेले 100 कोटीपैकी. आणि मग बाकीचे जे काही इंद्रभवनला रंगरंगोटी केली असेल किंवा ते हरिभाई देवकरण समोरचा एक रस्ता केला पांढरापूरपर्यंत, हा एकच त्यांना सांगता येईल तो रस्ता. बाकीचे तुम्ही बघा, स्मार्ट सिटीमध्ये सगळा खर्च हा वाया गेलेला आहे. आज सगळ्या योजना तिथल्या बंद पडलेल्या आहेत. शहराचा वाटोळा करून ठेवलेला आहे. शहराला 10 वर्ष मागं नेऊन ठेवलेलं आहे. आणि म्हणून सुशील कुमारांनी जे काम केलं ते आजही आहे. आजही लोक म्हणतात की इंटरसिटी त्यांनी सुरू केली, NTPCचं वीज आता पण दुसऱ्या राज्याला देत असेल, पण आपल्या राज्याला कमी नाही ना वीज. नाही, आपल्याला त्याचा काय फायदा, असंही सुभाष देशमुखांनी यापूर्वी इथंच सांगितलं होतं की NTPCचा आपल्याला काय फायदा. आपले काम करणारे तिथं किती लोक लागले त्यांना माहीत आहे का? सुभाष देशमुखला किती कुटुंबांना तिथं त्या ज्यांच्या जमिनी घेतल्या त्या कुटुंबाच्या प्रत्येक कुटुंबामागे एक माणूस तिथं नोकरीला घेतला. आणि त्यांना एक माणूस जेव्हा गव्हर्मेंट सर्व्हिसमध्ये जातो तेव्हा त्याच्या सगळे फॅमिली वर जाते, सगळे एज्युकेटेड होतात. म्हणजे याचा फायदा किती झाला? गावकऱ्यांचा तर फायदा झालाच, पण देशासाठी फायदा झाला नाही का? समजा सोलापूरला वीज घेत नसो, पण ती वीज जर आंध्राला जात असेल, कर्नाटकला जात असेल किंवा आणखी दुसऱ्या राज्यामध्ये जात असेल तर त्याचा फायदा तर आपल्या देशालाच झाला ना. विकासामध्ये वीज ही महत्त्वाचीच आहे. जिथं कमी आहे तिथं जाते. म्हणजे आज जर ते सेंटर इथं निर्माण झालं नसतं किंवा सुशील कुमारने घेतला नसता तर मला वाटतं आपल्या देशाच्या विकासामध्ये जे काही आपण हातभार लावतो ते लावलं गेलं नसतं. मग तुम्ही दाखवा ना, तुम्ही आज 15-15 वर्ष आमदार, तुम्ही एक तरी दाखवा, छोटी योजना तरी दाखवा. तुम्ही आता म्हटलं की 2 मंत्री होते, एक पालकमंत्री होते, एक सहकार मंत्री, त्यांना भरपूर काय करता आलं तर सत्ता होती. कशी राहिली कारकीर्द या दोघांची, काय सांगाल? अतिशय, मी तुम्हाला सांगतो, अतिशय निराशाजनक कामगिरी या दोघांची. त्यांच्या जागी जर मी किंवा माझ्यासारखा एखादा कार्यकर्ता आमदार म्हणून गेला असता तर आपला ठसा उमटवला असता त्यांनी. आणि निश्चितपणे 15 वर्ष काम करणं आणि 5 वर्ष काम करणं याच्यात फरक आपल्याला दिसतो का नाही? 15 वर्षामध्ये 5 वर्ष सुरुवातीला आपण समजू शकतो की बाबा मी शिकलो, मी थोडंसं माहिती नव्हती, माहिती घेतली, अमुक केलं तमुक केलं. त्याच्यानंतर ते 10 वर्ष काय केलं? दोन्ही देशमुख भांडले फक्त. आणि जेव्हा आपला स्वार्थ आला, निवडणुका पुढे आली की आपल्या स्वार्थासाठी पुन्हा एकत्र आले. म्हणजे यांनी शहरासाठी या दोघांनी काय केलं नाही, त्याच्या विरुद्ध तुम्ही प्रणितीताईंना बघा. या दोन्ही आमदारापेक्षा सरस आहे की नाही बघा. तुम्ही गल्लीतून फक्त निघा आणि मोटरसायकलून इकडे तिकडे बघा, तिथं बोर्ड लागलेले आहेत. आमदार प्रणिती शिंदे यांच्या याच्यातून निधीतून इकडं बोर्ड लागलेला असेल. पुढं गेलं तर अजून तुम्हाला बोर्ड दिसतील. इथं बोर मारलेलं आहे, इथं लाईट लागलेले आहेत, इथं पाण्याची पाईपलाईन आहे, इथं पाण्याची टाकी आहे, इथं ड्रेनेजची लाईन आहे. म्हणजे एवढं काम हे 2 देशमुखांनी काहीच केलं असं अजिबात या 2 देशमुखांनी भांडणाशिवाय काय केलं नाही. यांची कारकीर्द अत्यंत निराशाजनक आहे. हे अपयशी ठरलेले आहेत, यांना माहितीच नाही, हे शिकलेले नाहीत आणि त्यामुळे मला वाटतं की यांना काही काम करता आले नाही. अब की बार 400 पार असं भाजपनं नारा दिला आहे, तो कितपत शक्य आहे? नाही, मला तर शक्य वाटत नाही. आजची जी परिस्थिती इव्हन महाराष्ट्राची तर आम्ही बघतो रोज. महाराष्ट्रामध्ये तर आम्ही रोज बघतो की इथं म्हणजे जे टी व्हीवर दाखवलं जातं किंवा प्रिंट मीडियामध्ये येतं की असं सगळं चाललेलं आहे. मला तर याच्यामध्ये वाटत नाही, कारण महाराष्ट्रामधले आत्तापर्यंत झालेल्या फर्स्ट फेज आणि सेकंड फेजच्या निवडणुका पाहिल्या तर मला वाटतं की या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची सरशी आहे. आणि म्हणून यांच्या चेहऱ्यावरसुद्धा आता तुम्ही हावभाव बघा अमित शहाच्या आणि प्रधानमंत्रीच्या, की थोडेसे हावभाव चेंज झालेले आहेत. यांनासुद्धा थोडीशी हवा लागलेली आहे की बाबा आता इथं थोडंसं आपल्याला इथं कमी मतदान झालेलं आहे. आणि म्हणून मला वाटतं की 400 पार करणं हा एक जुमला होऊ शकतो. तसं त्यांनी म्हटलं होतं की 2 कोटी नोकऱ्या देऊ आणि 15 लाख रुपये आम्ही प्रत्येक माणसाच्या, नागरिकांच्या खात्यामध्ये, कुटुंबाच्या खात्यामध्ये जमा करू. हा 405 एक जुमला आहे. आणि हे एक मानसिक मी म्हणू शकतो सायकॉलॉजिकली लोकांना तयार करण्याकरता
किंवा लोकांच्यामध्ये एक वेव निर्माण करण्याकरता हे अशा पद्धतीचे नारा आहे. गेल्या 10 वर्षात भाजपचे 2 मंत्री होते. या कालावधीत झालेल्या कामांबद्दल काय सांगाल? मला त्याचं कामच दिसत नाही. मी असं कधी बघितलो नाही. मी तर माझं शेत सोरेगावला आहे, त्यामुळे शेतीसाठी मी जात असतो. गेली अनेक वर्ष जातो, आज नाही म्हणजे 30 वर्ष 40 वर्ष जातो. तिथं मला कुठं त्यांचं काम दिसलं नाही सुभाष देशमुखांचं. आता गावामध्ये पुढं काही काम केलं त्यांनी नाही केलं. गेल्या निवडणुकीत त्यांना खूप पूर्वीच्या पहिल्या निवडणुकीपेक्षाही जास्त कमी मतं मिळाली होती बाबा मिस्त्रीच्या वेळेला त्यांना. आणि जर एक माणूस जेव्हा तो काम करतो तर त्याचा दिवसेंदिवस त्याचा जो मतदान असतं, त्याला नागरिकांचा सपोर्ट असतो, ते वाढत जातो. मला इथं त्यांचा वाढत गेलेला दिसला नाही. उलट पक्षी त्यांचा जो पहिला लीड होता तो कमी झालेला दिसला. दुसरे देशमुख आहेत, त्यांचं तर मला ते गटबाजी करण्यापेक्षा दुसरं काम केलेलं काही दिसत नाही. आणि मला असं वाटतं की आमदाराने फक्त आमदारांच्या निधीसाठी काम करावं का? त्याचं प्रणितीताईंनी निधी सोडून काम केला. मी त्याला उदाहरण देतो तुम्हाला. त्यांनी महिलांचे बचत गटाच्यासाठी काम केलं, त्यांची महिलांची संघटना बांधण्याकरता काम केलं, महिलांना रोजगार देण्याकरता काम केलं. म्हणजे आणखीन आपल्याला सांगता येईल की बाबा व्हिडिओ उद्योगांचे, झोपडपट्टीवासियांचे प्रश्न देखील त्यांनी त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या असेंब्लीत मांडले. मग यांची काय कामगिरी आहे? म्हणजे एक आमदारांना मला महापालिकेमध्ये 2 कोटी रुपये दरवर्षी मिळतात. समजा मी एक सिनियर आहे, एखाद्या सिनियरला 2 ते 3 कोटी रुपये मिळतात सगळ्या गव्हर्नमेंटचं वगैरे हे करून. आम्ही 2-3 कोटीची कामं आम्ही करतो ना. मग म्हणजे आमदाराने 5 कोटीची काम, त्यांना तर 5 कोटी रुपयाचा फंडच आहे दरवर्षी. आणि आपले रुसूक वापरून म्हणजे आपले गुडविल वापरून जर तुम्ही आणला तर तुम्ही 100-200 कोटी 500 कोटी सुद्धा आणू शकता ना. जसं त्यांची तक्रार होती ती अजितदादा अर्थमंत्री असताना त्यांच्या लोकांना जे आहे ना ते 1000 कोटी रुपये दिली आणि बाकीच्या लोकांना 100 कोटी 125 कोटी रुपये दिले. मग तुमचे तसे तुमच्या आमदारांमध्ये, तुमच्या खासदारांमध्ये त्याच्या पद्धतीचं जिद्द आणि त्याच्या पद्धतीचं काम करण्याचं हे सुद्धा असलं पाहिजे. ते आणलं पाहिजे निधी. तुम्ही केवळ मिळणाऱ्या निधीचं मी काम केलो म्हणून मी काम केलो नागरिकांचं, मला वाटतं हे आमदाराला शोभनीय नाही. निधी मिळतो, ॲटोमॅटिक मिळतो, तो सगळ्यांनाच मिळतो 100-200 कोटी रुपये. माझं मत असं आहे की आमदार तो आहे तो त्यांनी 200 रुपयेपेक्षा 1000 कोटी आणले, 1500 कोटी आणले, 2000 कोटी आणले मतदारसंघासाठी. आमदार तो आहे ज्यांनी दर वेळेला होणाऱ्या असेंब्लीच्या सेशनमध्ये आपल्या मतदारसंघाचे प्रश्न मांडले आणि ते सोडून घेण्याकरता प्रयत्न करणे. आमदार तो आहे ज्यांनी बाबा आपल्या मतदारसंघासाठी रोजगार देण्याकरता किंवा आणखीन काही प्रश्न सोडवण्याकरता व्यापाऱ्यांच्या करता काही पॅकेजेस आणले. जसं कुचन साहेब आणत होते पॅकेजेस, मला आठवत आहे कारण मी त्यांच्यापासून काम करतो. कुचन साहेब जे आहे ना, जेव्हा यंत्रमाग आणि हातमाग हे जेव्हा हे वस्त्रोद्योग जेव्हा धोक्यात येऊ लागले तेव्हा ते खासदार होते, तर ते सेंट्रल गव्हर्नमेंटकडून पॅकेज आणायचे त्यांच्या वस्त्रोद्योगासाठी किंवा त्यांच्या विडी वर्गासाठी. तर ते पॅकेजेस तरी आणले का तुम्ही? शहरामध्ये विडी आमच्या भगिनींचा प्रश्न आहे, शहरामध्ये वस्त्रोद्योग, हातमाग आणि यंत्रमाग धारकांचा प्रश्न आहे. याच्यासाठी तुम्ही काय केलं का? हे याच्यासाठी देखील तुम्ही काही केलं नाही. म्हणजे याला जोडून जे एक प्रश्न असा होता की इथल्या गिरण्या बंद पडल्या. गिरण्या बंद पडत असताना ह्या शहराचं नेतृत्व सुशीलकुमार शिंदेच करत होते असा एक भाजपच्या शहर अध्यक्षांनी आरोप केला. मग त्यावेळेस तुम्ही गिरण्या बंद पडत असताना काय केलं तुम्ही? उलट ते कर्फ्यूमध्ये सगळ्या मशिनरी वगैरे सगळ्या एका रातोरात हलवल्या असा एक त्यांचा आरोप होता. त्या आरोपाला माझं अतिशय चांगलं उत्तर आहे, कारण मी याच्यामध्ये आता कामगार नेते पण आहात. मला माहीत आहे. बघा मी तुम्हाला सांगतो की या लक्ष्मी विष्णू किंवा ती जाम मिल असेल, जुनी मिल तर फार आम्ही लहान पासूनच बंद आहे. ते तर आम्हीही पाहिलं नाही जुनी मिल चालू असताना. म्हणजे ही काही आत्ताच मिल बंद पडलेलं नाही, तर 50 वर्षापूर्वी जुनी मिल बंद पडली होती, 50-60 वर्षापूर्वी. म्हणजे ते जे म्हणतात ना की आत्ताच्या 2-3 मिल बंद पडल्या. ग्लोबलायझेशन जे आहे ते जागतिकरणाचे जे काही विषय असतात त्याच्यातून हे सगळं झालेलं आहे. म्हणजे काही जगाच्या व्यासपीठावर जे काही
आपल्या आर्थिक धोरणं असतात त्या धोरणाचा परिणाम आहे हा. म्हणजे एखाद्या शासनाचा, एखाद्या आमदारांचा, एखाद्या मंत्र्याचा प्रश्न नाही आहे हा. आणि हे समजून घेण्यासारखं, हे मिसलीड करण्याकरता, लोकांमध्ये हे करण्याकरता चांगलं आहे, पण हे याचा परिणाम कुठं झालेला आहे? जागतिकीकरणाच्या याच्यातून ते आलेलं आहे. आणि जेव्हा आपण कापड तयार करतो, त्या कापड तयार करण्याकरता लागणारा आपल्याकडचा वर्ग म्हणजे कामगार वर्ग आणि आपल्याकडे त्याच्यासाठी होणारा खर्च, हे जेव्हा त्याची ताळमेळ बसत नाही आणि मग विक्रीचं रेट किंवा एक देश असा असतो किंवा एक ठिकाणी असं असतं किंवा त्याचा मॅन्युफॅक्चरिंग रेट आणि त्याचा होणारा सगळा खर्च आपल्यापेक्षा कमी असेल आणि ते जर कमीमध्ये विकत असेल तर निश्चितपणे तुम्हाला त्याचा फटका बसतो. याला जागतिकीकरण, याला जागतिक व्यासपीठ म्हणतात. आणि त्याचा फटका सोलापूर शहरालाच नव्हे तर संबंध देशामध्ये बसलेला आहे. आज आमच्या मिल बंद पडल्या का, मुंबईच्या मिल बंद पडल्या, अहमदाबादच्या मिल बंद पडल्या, म्हणजे जिथं जिथं अशा टेक्स्टाईल होत्या सगळ्या बंद पडल्या. आणि म्हणून तो जो मुद्दा ते सारखं म्हणजे गेली 25-30 वर्षे आम्ही ऐकतो की फक्त मिल बंद पडण्याचा मुद्दा हे आमचे BJPचे मित्र करत आहेत. त्यांना माझं असं उत्तर आहे की मिल बंद पडल्यानंतर जवळजवळ 7 ते 8 वर्ष बसून पगार दिलेला आहे. हे कोणालाही माहीत नाही आहे, मला माहीत आहे, कारण मी त्यामध्ये महापौर होतो त्यावेळेला, मी त्यावेळेला सभागृहाचा नेता होतो. पवार साहेबांच्या सांगण्यावरून आणि शिंदे साहेबांच्या सांगण्यावरून मिल बंद असताना बसून पगार देण्याचा जो काही काम आपटेला दिला, आपटे मालकांनी केलं आणि मग जाम मिलच्या मालकांनी केलं, हे त्यांच्यामुळेच केलं. म्हणजे काम न करता जेव्हा पैसे मिळत होते लोकांना ले ऑफ म्हणून, तर हे देखील काँग्रेसनेच केलं ना. तुम्ही म्हणताय मिल बंद पडल्या, माझं म्हणणं आहे की जागतिकीकरणामुळे जागतिक ह्याच्याचा इफेक्ट झाला, पण मिल बंद पडल्यानंतर देखील त्यांनी खूप प्रयत्न केले. पवारसाहेब आणि शिंदेसाहेबांनी अनेक वेळा पॅकेजेस दिले त्याच्यासाठी. आणि म्हणून त्याच्यामध्ये अमुक मंत्री होते, अमुक आमदार होते किंवा अमुकाकडे सत्ता होती म्हणून मिल बंद पडलेल्या नाहीत. MIM पक्षाने उमेदवारी दिला नाही, मग याचा फायदा काँग्रेस पक्षाला होईल का? हो, MIM पक्ष जे काही मागच्या वेळेला आपण बघितलं की आंबेडकर साहेब जे बाळासाहेब आंबेडकर उभारले होते आणि त्यांनी MIMचा सपोर्ट घेतला होता आणि वंचित बहुजन आघाडीचा 1,77,000 77,000-78,000 मतं त्यांनी घेतलेली होती. खूप मोठ्या प्रमाणात मतं आहेत ही, म्हणजे 2.25 लाख मतं काही कमी नाहीत. कारण शिंदेसाहेबांचा पराभव झाला, जर ती मतं त्यांना मिळाली असती त्याच्यापेक्षा निम्मी मतं तर शिंदेसाहेब निवडून आले असते. म्हणजे बहुजन आघाडीच्यामुळे शिंदेसाहेबांचा पराभव झाला हे चित्र सगळ्यांना माहीत आहे. आणि आज जर MIMने उमेदवार उभं केला नाही तर समजा MIMने उमेदवार उभं केला असता तर त्यांनी 10, 20, 25 हजार जी काही मतं घेतली असती ती काँग्रेसचीच मतं घेतली असती. आणि म्हणून निश्चितपणे त्याच्या उमेदवारी न देण्याचा फायदा काँग्रेसला मिळणार आहे. दरे साहेब, आपण स्मार्ट सिटीचा यापूर्वी तुम्ही सांगितलेलाच आहे. स्मार्ट सिटीचे 1000 कोटी रुपये आले, मोठ्या प्रमाणात स्मार्ट सिटीची कामं झाली. समांतर जलवाहिनी असेल, समांतर जलवाहिनीमध्ये मध्यंतरी राजकारण झालं. 250 कोटी तुम्ही बघितले शिंदे साहेबांनी NTPC कडून दिले. ही स्कीम आज 600-700 कोटीपर्यंत योजना गेलेली आहे स्मार्ट सिटीची. पण म्हणजे मध्यंतरी खूप त्याला विलंब बी झाला. हा जे स्मार्ट सिटीमुळं ही जी दुहेरी पाईपलाईनचं काम होतं हे काँग्रेसचे काही नेते मंडळी असतील टक्केवारीमध्ये अडकले होते, त्यामुळे ह्या समांतर जलवाहिनीला उशीर झाला असा देखील भाजपकडनं आरोप झाला. काय सांगाल? मला आणि भाजपवाल्यांना एकत्र बसवा कुठल्याही प्रश्नावर. तुम्हाला सांगतो मी, समांतर जलवाहिनी आणि महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रश्नाला मी अतिशय योग्य उत्तर देऊ शकतो, कारण माझा त्याचा तेवढा अभ्यास आहे. या गेली 5 वर्षामध्ये तुम्हाला मी सांगतो की या योजनेचं तुम्ही म्हणल्यासारखा त्याचा खर्च 600 कोटीच्या वर गेला होता. आणि आमच्याकडे 3दा या 5 वर्षामध्ये 3 ते 4 वेळा हा विषय आला होता. आणि त्याच्यामध्ये जे आपल्या शासनाच्या योजना होत्या त्या योजनेमध्ये 10% आणि मग 50% अशा 2 योजना होत्या. आणि याच्यामधून आम्ही त्यांना सांगितलं होतं की 10% ज्या योजनेमध्ये आपला हिस्सा आहे त्याच्यामधून तुम्ही हे योजना करा असं आम्ही सांगितलं होतं. आम्ही एकमताने करतो. तर त्याच्यामध्ये यांच्या भांडणामुळे हा विषय झाला नाही. 1. 2 नंबर, 450 कोटीची योजना असताना 250 कोटीचं टेंडर काढलं गेलं.
ते कोणालाही माहीत नाही आज. 450 कोटीची योजना आहे, पण 250 कोटीचं टेंडर काढलं गेलं आणि त्या 250 कोटीमध्ये 200 कोटी रुपये NTPCचे आहेत. यांनी कुठंच पैसे दिलेले नाहीत आणि नंतर राहिलेले 50 कोटी रुपये हे गव्हर्नमेंटने दिलेले आहेत. त्यामुळे हे जे म्हणतात ना की आमच्याकडे बोट दाखवतात की यांच्या टक्केवारीमुळे किंवा यांच्यामुळे ही रखडली, ही अत्यंत चुकीची बाब आहे. तुम्ही जर पेपर्स पाहिजे महापालिकेचे तर मी पेपर्स आहेत माझ्याकडे, कारण पाणी पुरवठ्यावर अनेक वेळा मी वर्तमानपत्रातून माझे लेख लिहिलेले आहेत की हे कसं झालेलं आहे आणि कशामुळे पाणी पुरवठा होत नाही. आम्ही जेव्हा सत्तेवर होतो 5 वर्षापूर्वी, जेव्हा दिवस आड पाणी पुरवठा देत होतो, कारण आम्ही त्यावेळेला 17 टाक्या बांधल्या होत्या आणि अनेक ठिकाणी आम्ही पाईपलाईन टाकली होती. आज काय केलं 5 वर्षामध्ये त्यांनी? पाईपलाईन टाकली नाही, ज्या पुढच्या टाक्या होत्या त्या बांधल्या नाहीत आणि त्या तुम्ही ड्रेनेजचं काम बघितलं नई जिंदगीमध्ये जाऊन, तर आज जवळजवळ 100-150 कोटीचं काम झालेलं आहे आणि एवढी 6 इंची लाईन घातलेली आहे. एवढा मोठा एरिया आणि तेही चिनी मातीची पाईप घातलेली, प्लास्टिकची पाईप घातलेली आहे. म्हणजे भ्रष्टाचार हेच लोक करणार. ह्यांना टक्केवारी नाही मिळाली तर हे उपोषणाला बसणार. यांचं खरं चित्र बघायचं असेल तर स्मार्ट सिटीचे तुमच्या मागचे सगळे काढून बघा. तुमच्या टी व्हीवरही दाखवलेलं आहे की यांचे महापौर आणि यांचे सभागृह नेते स्वतः तिथं बसतात की याच्यामध्ये भ्रष्टाचार झाले म्हणून. त्या चीफ ऑफिसरच्या विरोधामध्ये सगळे नगरसेवक बसतात, 2 दिवस बसतात, 1 दिवस नाही, आणि तिसऱ्या दिवशी सगळं गुंडाळतात. मग त्या भ्रष्टाचाराचं जर तुम्ही खरं असतं तर तुम्ही ते सांगायला पाहिजे होतं कुठं भ्रष्टाचार झाला. आत्ता काय म्हणता नाही झालं म्हणून? मी तुम्हाला दाखवलं नाही, स्मार्ट सिटीमध्ये एक रस्ता दिसतो आम्हाला फक्त हरिबाई समोर, ते तुमच्या एक समोरून जातो तो पांढरापूर चौक. बाकी सगळ्या योजना या सगळ्या बंद झालेल्या आहेत. खर्च झाला पण ते तिथं सगळं कचरा पडलेला आहे. बरे साहेब, आपण माजी महापौर होता, नगरसेवक होता, 25-30 वर्ष झालं, तर मला महापालिका कामकाजाचा मोठा अनुभव आहे. 37 वर्ष. हां, 37 वर्ष झालं. आपण जर पाहिलं, आज 1992ला सोलापूर शहराची हद्दवाढ झाली, त्याच्यानं 30-32 वर्ष होत आलं. हद्दवाढ भागातल्या अजूनही नागरिकांना त्याच समस्याला सामोरं जावं लागतं. पाणी पुरवठा असेल, पाणी पुरवठे 7-8 दिवसाआड पाणी पुरवठा हद्दवाढ भागाला होतं, आजही होतं. असे अनेक प्रश्न, आता सोलापूर शहरातले वाहतुकीची कोंडी अजून होते, उड्डाणपुलाचा प्रश्न आहे तसाच आहे. असे अनेक बेसिक सुविधा जे नागरिकांना द्यायला पाहिजे ते मिळतच नाहीत. काय सांगायला याबाबत? नाही, निश्चितपणे मी आपल्याला सांगू इच्छितो की हद्दवाढ 1992ला झाल्यानंतर काँग्रेस पक्षाने सगळ्यात महत्त्वाचं काम केलं की 10 वर्ष त्यांच्याकडून टॅक्सची आकारणी घेतली नाही. एक, ते ग्रामपंचायतीला टॅक्स देत होते पण नगरपालिकेला कुठलाही टॅक्स त्यांच्याकडून घेतला नाही. त्यांचे सगळे जे काही स्टाफ आहे ते सगळं सामावून घेतलं. 2, आणि आज हद्दवाढमध्ये तुम्ही जाऊन बघितलं तर तिथं पूर्वी कधीच रस्ते दिसत नव्हते. मी स्वतः सोरेगावला आणि इकडं आजूबाजूला जातो नेहमी. मी तुम्हाला सांगतो की आमच्या सोरेगावला रस्ता नव्हता, आज आमच्याकडे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आहेत. काँग्रेसने केलं नसतं तर कसं झालं? म्हणजे जे गावाला जोडणारे रस्ते, गावामध्ये पाण्याच्या टाक्या बांधण्याचं काम हद्दवाढ झाल्यानंतर झालं आहे. शिवगोंडाच्या वार्डामध्ये जर तुम्ही जाऊन बघितला तर मी तुम्हाला सांगतो तिथं आरोग्य केंद्र आहे, तिथं हॉस्पिटल आहे, तिथं पाण्याची टाकी आहेत, मोठ्या पाण्याची टाकी आहेत, तिथं तुम्हाला रस्ते दिसतील. म्हणजे प्रत्येक, तुम्ही इथं केगावला गेला तर तुम्हाला सगळं दिसेल. मग हे काय त्या 5 वर्षामध्ये झालेलं नाही आहे, हे 92पासून जेव्हा आम्ही काम सुरू केलं तेव्हापासून झालेलं आहे. आता आम्ही जर समजा 15 वर्षापूर्वी काम केलं असेल तर आज थोडंसं खराब दिसत असेल. माझं तेच म्हणणं आहे की जे केलं आम्ही केलं, तुम्ही काहीच केलं नाही म्हणून ही अवस्था झालेली आहे. तुमच्या हातात सत्ता दिली लोकांनी, 50-51 नगरसेवक दिले, तुमच्यावर भरभरून सत्ता होती. आम्ही 36 निवडून आल्यानंतर सत्ता केली आहे अपक्षानं घेऊन. यांना 52 असताना सत्ता करता आली नाही. खरं तर आमच्याकडे एवढं सभापती व्हायची काहीतरी गोंधळ झाला, तुम्हाला माहिती आहे ते. म्हणजे भाजपची सत्ता असताना सभापती करता आलं नाही भाजपला, असं काय आरोप झाले ते. तुम्हाला सांगतो की ते तर म्हणजे अतिशय, म्हणजे त्यांच्यासाठी तर म्हणजे शर्मेची बाब आहे की 3 वर्ष स्टँडिंग समितीचा अध्यक्ष नाही.
आता या आमदारांना काय कळलं नाही किंवा त्यांचं काय हित होतं त्याच्यामध्ये, म्हणजे त्यांचा स्वार्थ असेल. मला असं वाटतं की हे स्वार्थाशिवाय हे असं करू शकणार नाहीत. स्टँडिंग कमिटी ही महत्त्वाची कमिटी आहे, कायदेशीर आहे, घटनात्मक आहे, BPMCमध्ये त्याला अधिकार दिलेले आहेत. अशा मोठ्या कमिटीचा अध्यक्ष नसणं मला वाटतं ही शर्मेची बाब आहे. आणि त्यांना जरासुद्धा काही वाटत नाही. सुप्रीम कोर्टामध्ये ते पडलेलं आहे. मी स्वतः जेव्हा दिल्लीला एकदा गेलो होतो तेव्हा माहिती घेतली, ते म्हणतात साहेब अर्धदार देत नाही, आम्ही काय करायचं म्हणतात. म्हणजे इतकी वाईट अवस्था आहे. आज जसं जे आपण हात दाखवतो ना इकडे तिकडे दुसऱ्याकडे, जेव्हा आम्ही एक हात तिकडे दाखवतो तेव्हा 3 बोटं 4 बोटं आमच्याकडे असतात, ते आम्ही कधी बघतच नाही. म्हणजे स्टँडिंग कमिटीचं आता दोन्ही अध्यक्ष गेले, सभासद गेले, सगळे गेले, अजून एक केस पेंडिंग आहे. म्हणजे ज्या वेळेला जर त्यांना असं वाटलं असतं की बाबा आता तुमचं काम संपलं, ते आमचे शिवसेनेचे नगरसेवक होते, त्यांनी दाखल केलेली होती ती, आज ते अध्यक्ष आहेत शिवसेनेचे. आता त्यांनी जर त्यावेळेला दाखल करून काढून घेतलं असतं तर लगेच झालं असतं ते. पण त्यांनाच नको होतं, पक्षालाच नको होतं, म्हणून त्यालाही त्रास दिला आणि दुसरं अध्यक्ष होऊ दिलं नाही. मला वाटतं याच्यामध्ये या आमदारांचं याच्यामध्ये काहीतरी आहे, स्वार्थ आहे. आणि म्हणून 3 वर्ष महानगरपालिका स्थायी समितीच्या अध्यक्षाविना या ठिकाणी चालली. ती कशी चालली ते आम्हालाही माहीत आहे. अतिशय दुर्दैवाने सांगावं लागतं की त्याच्यामुळे आर्थिक जे काही महापालिकेची नाडी होती तीच थंडावली होती. आणि म्हणून महापालिका जेवढं विकास करायला पाहिजे होतं ते विकास यांच्या कारकिर्दीमध्ये झाला नाही. महापालिका अ वर्गात जाण्याऐवजी किंवा ब वर्गात जाण्या ड वर्गात आली. त्याचे निकष आहेत, म्हणजे आपण त्याचे वर्ग देत नाहीत. जसे आता बँकांचे निकष असतात तसे महानगरपालिका आणि नगरपालिकेचे निकष असतात. आणि बरेच लोक काय करतात तुम्हाला सांगतो की त्या ड आणि क मध्येच राहण्याकरता हे करतात. कारण तुम्ही जेव्हा ड आणि क मध्ये राहता तेव्हा तुम्हाला अनुदान जास्त मिळतं. जेव्हा तुम्ही अ मध्ये आला की तुमचं सगळं अनुदान बंद होतं. आणि म्हणून एक असा ट्रेंड आहे की आम्ही क किंवा ड मध्ये राहिलो, ड मध्ये राहिलं तर तुम्हाला आणखीन त्याच्या मागे राहिला तर 100%. आता ग्रामपंचायतीला तुम्ही नगरपालिका बघायला, तुम्ही काही सगळ्या योजना करा, तुम्ही सगळ्या ठराव पास करा, फक्त पाठवून द्यायचा सगळा निधी सरकारकडून येतो. म्हणजे तुम्हाला काही करायची गरज नाही. आता आपल्या शहराला समजा आपण ड मध्ये क मध्ये असलो तर आपल्याला लोकवर्गणीद्वारे आपल्याला 10% तरी द्यावे लागतात, तेही द्यावे लागत नाही. आणि म्हणून मला वाटतं ड आणि क मधून फरक कुठं पडलेला नाही. तुम्ही अ मध्ये येऊ शकता, पण तुम्हाला त्याच्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. ते प्रयत्न गेल्या 5-10 वर्षामध्ये आम्हाला आमदारांनी आणि खासदारांनी केलेलं दिसत नाही. साहेब, उड्डाणपुलाचा विषय हा दोन्ही उड्डाणपुलाचा विषय प्रलंबित आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आपण पाहतोय वाहतुकीची कोंडी सोलापूर शहरामध्ये. हा विषय मार्गी लागत नाही काय? मी आपल्याला तेच सांगतो की हे विषय महानगरपालिकेला फक्त ठराव करणार एवढंच काम आहे. हा सगळं निधी आणण्याचं काम, हे सगळं इम्प्लिमेंटेशन करण्याचं काम हे आमदार, खासदार आणि शासनाचं आहे. देवेंद्र फडणवीसच्या शासनापासून ते मधले 2.5 वर्ष सोडले उद्धव ठाकरेजींचे, तर हा सगळा 10 ते 15 वर्षामध्ये आता तेच सरकारमध्ये आहेत आणि हेच 15 वर्ष मंत्री आणि खासदार आहेत. त्यामुळे यांनी या उड्डाणपुलाच्या बाबतीमध्ये काहीच बघितलेलं नाही. हा विषय महापालिकेचाच नाही, हा महापालिकेला फक्त ठराव करून द्यायचा आहे, पण सगळं कामकाज जो करायचा आहे तो PWDने आणि त्या महाराष्ट्र शासनाने करायचा आहे. आपलं ग्रुप काँग्रेस पक्षामधनं बाहेर पडलं, शरद पवार पक्षाच्या राष्ट्रवादीमध्ये सक्रिय झालं. भविष्यात महापालिका निवडणूक आहेत, विधानसभा निवडणूक आहेत. राष्ट्रवादी पक्षाची भूमिका कसं असेल आणि सध्या नगरसेवक आपल्याकडे एकच आहे, त्या अनुषंगानं कसं असेल आपल्या पक्षाची धोरण? तुम्ही महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सोबत राहणार का? हा, मी तेच उत्तर द्यायला लागलो. आज तुम्हाला सांगतो की जेव्हा लोकसभेला युती होते तेव्हा विधानसभेला आणि महापालिकेला अडचण काहीच नाही. आणि मला वाटतं की जी आज आघाडी तयार झालेली आहे महाराष्ट्रामध्ये, महाविकास आघाडी, ही निश्चितपणे कायम राहील. आज सगळ्यांना कळून चुकलेलं आहे की एकत्र आल्याशिवाय आता गत्यंतर नाही. आणि म्हणून मला वाटतं की महानगरपालिकेमध्ये आणि विधानसभेमध्ये आघाडी राहील
आणि आघाडीच्या माध्यमातूनच निवडणुका होतील. त्यामुळे आज उद्धव ठाकरे, शिवसेना आणि पवारसाहेबांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष हे एकत्रपणाने निवडणुका लढणार आहेत. परंतु विमानसेवा सुरू झाली नाही. काय वाटतं आपल्याला या बाबतीत? त्याच्यात तर क्लिअर राजकारण आहे. तुम्हाला सांगतो, अनेक वर्ष चिमणीचा प्रश्न आहे. BJPची सत्ता आल्यानंतरच कसं काय पडली? आम्ही सत्तेवर होतोच ना त्याच्यापूर्वी. आम्ही त्याच्यामध्ये काही विमान नको होतं का आम्हाला? पण बोरामणीचा विमानतळ मंजूर झाल्यानंतर त्या विमानतळाची गरज आहे का? तुम्ही बघा, जेव्हा आपण पुढं जातो विकासामध्ये, तो आपण पुढचं बघतो आणखीन विकास कसा होईल. आपण मागं जात नाही कधी. पण इथं काय झालं आहे, निर्णय असा झाला केंद्र आणि राज्य शासनामध्ये की बोरामणीला इंटरनॅशनल लेवलचा विमानतळ करायचं. त्याच्यासाठी जमिनी घेतल्या, मोबदला दिला, शेकडो एकर जमीन ताब्यामध्ये घेतली, लोकांनी ताब्यात दिले, पैसे घेतले आणि मग सत्ता बदलली 2014ला केंद्रामध्ये. इकडं फडणवीस आले, तिकडं मोदी आले. बोरामणीचा विषय राहिला तसं 10 वर्ष कोणी बोरामणीकडे बघतच नाही. आणि मग तेव्हा तुम्हाला विमानतळ चांगला पाहिजे, तेव्हा तुम्ही दोन्ही खासदार आणि आमदारांनी मिळून तुम्ही राज्य आणि केंद्र सरकारचा निधी आणायचा आहे. इथं महापालिकेचे पैसे तर लागणार नाहीत ना. म्हणजे मी इथं कुठं राजकारण करत नाही. इथं शासनाचेच पैसे लागतात, कारण हा केंद्र सरकारच्या अखत्यारीतला विषय आहे. एअरपोर्ट हा पूर्णपणे केंद्र सरकारच्या ताब्यात आहे. ह्याला फक्त राज्य शासन मदत करतं. कुठं जागा घ्यायची असेल, जागा द्यायची असेल, कुठं काय अडलं असेल, कुठं ऑर्डिनन्स काढायचा असेल तरच राज्य शासनाची मदत लागते, काय निधी द्यायचा असेल तर. मग हे 10 वर्ष 15 वर्ष तुम्ही इथं आमदार आणि खासदार आहात. 35 वर्षामध्ये मी जसं सांगितलं तुमचे 5 खासदार झाले, तुमचे हे 2 आमदार तुमचे आहेत. जेव्हा आम्ही विरोधी पक्षामध्ये असतो तेव्हा आम्ही फक्त आवाज उठवतो. मला माहीत आहे, मी जेव्हा पहिल्यांदा निवडून आलो तेव्हा मी विरोधी पक्षात होतो. पुलोची सत्ता होती महापालिकेमध्ये आणि प्रणचंद पुंजाळ हे त्या ठिकाणी महापौर होते आणि आम्ही नवीन होतो. मी आणि मुरलीधर पात्रे आणि आम्ही दोन्ही कामगार नेते होतो. आम्ही गाजवत होतो. आम्हाला खूप मोठा स्कोप होता. आम्ही विषयावर अभ्यास करून यायचे. मग ह्या दोन्ही आमदारांनी 15-15 वर्ष झोपा काढले का? बोरामणीचा विषय त्यांच्या पूर्वी मार्गी लागलेला होता. त्यांना लोकांना मोबदला दिलेला होता, जमिनी ताब्यात होत्या, केवळ पैसा आणायचा होता. त्याच्या मागून शिर्डीचा झाला, त्याच्या मागून नगरचं विमानतळ होऊ लागलेलं आहे. मग हे सगळे त्याच वेळेला झालेले होते ना. 15 वर्ष यावर कामच झालं नाही. मी राजकारण म्हणून या विषयाकडे बघत नाही. चिमणी तुम्ही म्हणाला, चिमणीचा विषयच नव्हता. जेव्हा तुम्ही बोरामणीला विमानतळ इंटरनॅशनल पद्धतीचा करत होता तेव्हा तिथंच तुम्ही पैसे घाला ना. आज चिमणीला किती पैसे घाले तुम्हाला सगळ्यांना कुठंच माहीत नाही. मी तुम्हाला सांगतो, ऑन पेपर तुम्हाला सांगतो 10 कोटीच्या वर पैसे गेलेत. 10 कोटी कमी झाले का? यांनासुद्धा माहीत नसेल या आमदारांना किती पैसे गेलेत आणि किती पैसे बुडाले, किती पैसे कोणी खाल्ले कॉन्ट्रॅक्टरनी. म्हणजे 10 कोटी रुपये तुम्ही खर्च करून ते चिमणी फक्त पाडता. काय त्रास होता तुमचा? नाईट लँडिंग म्हणाला तुम्ही, फार मोठं विमानतळ म्हणाला, काहीच केलं नाही तुम्ही. चेंबर ऑफ कॉमर्सनी त्याला पाठिंबा दिला, आम्ही त्याच्यावर काही बोललो नाही. आम्ही म्हणलं ठीक आहे, जर काय होत असेल तर चांगलं होत असेल तर होऊ दे. पण त्या चिमणी पाडून काही त्याचा उपयोग झाला नाही. मला तर वाटतं तुम्ही चिमणी न पाडता देखील तुम्ही तुम्ही चिमणी म्हणाला, त्याच्यात 10 कोटी तुम्ही तिथं खर्च केले असते, 10-15 कोटी. तर तुम्ही हे पाडण्यामध्ये खूप पैसे गेले. मी 10 कोटी तर मला जेवढी माहिती आहे मी तुम्हाला सांगतो, कागद जर मागची काढली तर तुम्हाला सांगतो त्याच्यापेक्षा मोठा आकडा येण्याची शक्यता आहे. माहितीच्या अधिकारामध्ये मी विचारलं होतं. तसाच हा मोहम्मद तुगलकी कारभार आहे सगळा कॉर्पोरेशनचा. पाण्याचं नळ नाही, तुम्ही आकारणी करता. झोपला का आमदार आणि खासदार तुम्ही? आम्ही तर आता नगरसेवक नाही, 2-2.5 वर्ष झाले, 2.25 वर्ष झाले. तुम्हाला थोडं तरी वाटतं का नाही? जनाची नाही मनाची तर वाटायला पाहिजे का नाही? एक प्रश्न
प्रणितीताईंनी त्या असेंब्लीमध्ये उचलला की जिथं नळ नाही तुम्ही पाणी कराचे नोटी तर दिल्या, तुम्ही लोकांकडून जबरदस्तीने तुम्ही कर घेता, हे त्यांनी असेंब्लीमध्ये आवाज उठवला. तुम्ही दोघांनी काय केलं, तुमच्या खासदारांनी काय केलं? तुमची तर सत्ता तुम्हाला आता तुमची होती, शिंदे तुमचे हे झाले होते, मुख्यमंत्री झाले होते, एकाने तर आवाज उठवला का? मी त्याच्यावर रस्त्यावर उतरलो. हां, मी रिट पिटिशन आता दाखल करतो आहे. त्याच्यामध्ये मला सगळी माहिती आली. त्या राईट टू इन्फॉर्मेशनमध्ये त्यांनी सरळ म्हटलं आहे की याच्यामध्ये महापालिकेचा ठराव नाही, याच्यामध्ये आयुक्ताच्या तोंडी आदेशावरून आम्ही कारवाई केलेली आहे, याच्यामध्ये शासनाचे कुठे आदेश नाहीत. हे सगळं त्यांनी जर दिलं तर ते रिट पिटिशन 1 मिनिटामध्ये मान्य होईल आणि ते सगळं क्रॅश होईल त्याचा. बरे साहेब, अजून एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे, आपण कामगार नेते आहेत, परिवहन कामगारांच्या तुम्ही नेते राहिले आहेत. आज परिवहनची अवस्था जर बघितली, खूप म्हणजे डबघायला म्हणजे पूर्ण संपलेलीच आहे परिवहन व्यवस्था. कोण जबाबदाराला काय सांगाल तुम्ही? देखील पूर्ण 101% हे महापालिकेचं प्रशासन जबाबदार याला. तिथं गेली 10 वर्ष पूर्ण वेळ परिवहन व्यवस्थापक नाही, कोणीही अधिकारी तिथं 1 मिनटं जात नाही. यांच्याकडे सगळं चार्ज हे असिस्टंट कमिशनर आणि ॲडिशनल कमिशनरकडे दिलेले आहेत. एक मिनिटसुद्धा ते खात्यामध्ये जात नाहीत तुम्हाला सांगतो. आणि ते सगळं जे आहे ना, तिथला ऑफिस सुप्रिटेंडंट काम बघतो, त्याला एक नवा पैशाचा अधिकार नाही, त्याला कुठे खर्च करण्याचा अधिकार नाही. गाड्या बंद पडले की ते बंद पडतात, ते टायर नाही त्या गाड्याला, तुमचे लाईट नाही त्या गाड्याचे, स्टेअरिंग नाही त्या गाड्याचा, ब्रेक नाही, त्याला मेंटेनन्सला पैसे देत नाही ते. आणि हे जे पेन्शन देतात ना, हे केवळ कोर्टाचा निकाल आहे. आम्ही कोर्टात गेलो होतो आणि निकाल आणला म्हणून पैसे देतात, पगार आणि पेन्शन. या प्रशासन 101% जबाबदार आहे. आज तिथं जे 700 कामगार होते, आज जवळजवळ 1,200 कामगार फक्त राहिलेले आहेत. या महिन्यामध्ये पुन्हा 26 कामगार रिटायर होतात. 100च्या आत खाली आकडा येईल. प्रशासनावर अंकुश कोणाचा राहिला? लोकप्रतिनिधी म्हणून अंकुश 2.5 वर्ष तर आमचा अंकुशच नाही, 5 वर्ष BJPची सत्ता आहे. आणि हा सगळा जरी महापालिकेचा विषय असला तरी 7.25 साडेसात वर्ष याच्यातच गेले. आमच्या वेळेला 75 बसेस होते, आमच्या वेळेला आम्ही 100 बसेस आणले. तुमचे ते कमिशनर कोण, त्यांचं नाव गुडेवार साहेब होते. 100 बसेस त्या गडकरीच्या योजनेतून परिवहन मंत्री होते, गडकरीने ते मंजूर करून दिला. ते 100 बसेस असे आणले तुम्हाला सांगतो ते गुडेवारनी. या शहराची काही तुम्ही प्रोसिडिंग काढून बघा. आम्ही त्यांना तर विरोध केला होता. त्यांनी जेव्हा आम्हाला प्रात्यक्षिक दाखवलं तेव्हा आम्ही सांगितलं की एवढी मोठी बस इथं चालणार नाही. 75 बसेस तेवढे मागवले त्यांनी त्या पद्धतीचे. तसं तो फिरतच नव्हत्या आपल्या शहरामध्ये गाड्या मोठ्या. हां, आणि म्हणून त्या गाड्या, आणि टेक्निकली जेव्हा तुम्ही असता ना तेव्हा ते टेक्निकली तुमचं वर्कशॉप नाही. हा वर्कशॉप करणे, टेक्निकल स्टाफ भरणे, गाड्या कशा मागवायचे, हे कामगार युनियनचा प्रश्न नसतो. हा सगळा प्रश्न प्रशासनाचा आहे. म्हणून म्हणलं की याच्यामध्ये फुल टाईम तुमचा परिवहन व्यवस्थापक नाही, तुमचा वर्कशॉप मॅनेजर नाही, तुमच्या या गाड्याची देखभाल दुरुस्तीला पैसे नाहीत. या सगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत. त्यामुळे मला वाटतं की 101% महापालिकेचं प्रशासन आणि मागच्या 5 वर्षामध्ये जे सत्तेवर होते हे त्याला जबाबदार आहेत. मशिदीतनं फतवे निघतात की काँग्रेसला मतदान करा, असा आरोप भाजपचे उमेदवार राम सातपुते या संदर्भात त्यांनी निवडणूक आयोगाकडे बी तक्रार करणार आहेत. काय नेमकी स्थिती, काय वाटतं? या तक्रारीमध्ये काही तथ्य नाही, कारण मी मशिदीमध्ये 5 वेळा जातो दिवसाच्या. आणि त्याच्यामध्ये जेव्हा एखाद्या, तुम्ही त्याला भाषण म्हणू शकतो, आम्ही खुतबा म्हणतो त्याला, म्हणजे जे नमाज होण्यापूर्वी आम्ही शुक्रवारी जेव्हा आम्ही नमाजला जातो त्यावेळेला आमचे मौलवी मौलाना जे कोणी असतील ते चांगल्या गोष्टी सांगतात. तुम्ही ईदगाला येता ना, आता काजी साहेबांचं भाषण तुम्ही ऐकता. आम्ही काही गोष्टी म्हणजे देशाच्या विरोधी शक्तींच्या विरोधात बोलतो. म्हणजे जो देशप्रेमी आहे त्याच्याबद्दल कधीही कुठेही कोणीही काही बोलत नाही, पण देशाच्या विरोधामध्ये जे शक्ती आहेत त्याच्या विरोधात बोललं जातं. पण असं कुठंही सांगण्यात येत नाही की पॉलिटिकली तुम्ही या पक्षाकडे जा, तुम्ही याला मतदान करा, तुम्ही त्याला मतदान करा. तुम्ही मतदानाचा हक्क बजवा, हा तुम्हाला घटनेने दिलेला अधिकार आहे आणि तुम्ही हा पवित्र अधिकार बजावला पाहिजे.
तुम्ही तुमचं नाव मतदार यादीमध्ये नोंदवलं पाहिजे, तुमचे घरचे सगळे लोक मतदानाला गेलं पाहिजे आणि तुमच्या चॉईसच्या जे काही तुम्हाला वाटतं की बाबा हा माणूस आपल्या शहरासाठी आपल्या देशासाठी चांगला आहे, त्या लोकांना तुम्ही मतदान करा, पण मतदान करा हे सांगितलं जातं. कधी तुम्ही प्रणितीताईला मतदान करा किंवा तुम्ही बाळासाहेब आंबेडकरांना मतदान करा, हे तुम्ही एक कॅसेट त्यांनी दाखवू दे, एक पुरावा दाखवू दे, एक पॅम्पलेट दाखवू दे. किंवा मी तुम्हाला दाखवू शकतो, तुम्हाला अनेक पॅम्पलेट दाखवू शकतो, अनेक लोकांचं भाषण. आता मी परवाच्या ईदमध्ये तुम्हाला बघितलं, तिथं सगळे बरेच आमचे पत्रकार होते. काजी साहेबांनी खूप सुंदर तिथं मध्ये सांगितलं, म्हणजे शिक्षणाविषयी सांगितलं, गरिबांच्या मदतीविषयी सांगितलं, धर्म काय सांगतं. खरं सगळ्या धर्मामध्ये हीच शिकवण आहे, दुसरं काय असणार आम्हाला सांगा ना. शेजाऱ्याची मदत करा, गरिबांची मदत करा, विद्यार्थ्यांची मदत करा. जो खूप मोठा याच्यामध्ये फसलेला आहे त्याला तुम्ही बाहेर काढा आणि तुम्ही आपल्या जागृत राहा. सांगितलं ना तुम्ही. आता मी तुम्हाला सांगायला हरकत नाही की फलस्तीनमध्ये आणि याच्या युद्धाच्या बाबतीमध्ये त्यांनी गाझाच्या युद्धामध्ये सांगितलं की कसं लोक मारले जाऊ लागलेले आहेत, त्यांच्यावर अन्याय होऊ लागलेला आहे. हे तर आता उघड देश सगळ्या टी व्हीवर बघताय की त्यांच्यावर किती अन्याय चालू आहे. युद्धाचा पहिला नियम असा आहे की तुम्ही कुठेही लोकांच्या वस्तीवर बॉम्ब फेकू शकत नाही, त्यांच्यावर अटॅक करू शकत नाही, हा पहिला नियम आहे. आणि ते सगळं गुंडाळून जर तुम्ही काम करत असाल आणि नाहक लोकांचा जीव घेत असाल आणि लोकांना तुम्ही जर मृत्युमुखी पाडत असाल तर त्याच्याविषयी बोलणं हे मला वाटतं बरेच लोक बोलतात. त्यामुळे मला वाटतं हे फतवे बिथवे हे पॉलिटिकल स्टंट आहे आणि मला वाटतं असं कुठलाही प्रकार शहरामध्ये घडलेला नाही. बिरेसाहेब, यापूर्वी तुम्ही आज अनेक निवडणुका पाहिल्यात. हे जर निवडणूक पाहिली, एक आरोप प्रत्यारोप जी करण्याची जी मर्यादा असते ते कुठेतरी ओलांडली जाते असं मला वाटतं. कारण आपण जर पाहिलं सुरुवातीला शिंदेसाहेबांवरती मोठ्या प्रमाणात टीका केली गेली. एक पट्टेवाला म्हणा, चहाचे मळे म्हणा, शिंदेसाहेबांचे आहेत, असे खालच्या स्तराला जाऊन टीका केली गेली. काय सांगाल याबाबत? काय नाही, मला तर वाटतं पॉलिटिक्समध्ये काहीतरी एक लिमिट असलं पाहिजे टीकेचा. वैचारिक लढावी जरूर असावी, तुमचं मतभेद असावेत, पण मनभेद हे असू नये. आज तुम्ही आम्हाला अनेक वर्ष आम्ही काम करताना बघता, अनेक आमच्यावर टीका होते, टिप्पणी होते, पण कधी आमच्यात फरक पडला नाही. आम्ही सभागृहामध्ये एवढं भांडतो, सभाच्या बाहेर आलो की आम्ही सगळे एकमेकाच्या खांद्यावर हात ठेवून आम्ही भाजप असेल, सेना असेल किंवा हे असेल असं असतं. राष्ट्रीय लेवलवरही तुम्ही बघितलं तर तीच पातळी घसरलेली आहे. राज्याच्या पातळीवर तसंच झालेलं आहे. सगळेच पक्ष, कुठल्या पक्ष अपवाद नाही. मी असं म्हणत नाही की आमचा पक्षातले कोणी बोलतच नाही असं नाही, पण जे कोणी बोलत असतील मला वाटतं की आपण एक पातळी सांभाळली पाहिजे. राजकारणामध्ये जरूर मतभेद असावेत, मनभेद असू नये. वैचारिक लढा पाहिजे, विकासावर निवडणूक लढली पाहिजे, आपल्या जाहीरनाम्यावर निवडणूक लढली पाहिजे. आपण जिथं थांबलो त्या नागरिकांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावर निवडणूक लढली पाहिजे. बिरेसाहेब, एक शेवटचा प्रश्न असा आहे, अलीकडच्या काळात आपण सांगितले महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठे बदल झाले. या पक्षातून त्या पक्षात पक्ष फोडाफोडी, चिन्ह असेल, चिन्हांची पळवापळव्या असेल, हे अनेक बदल. आणि हे करत असताना अजून एक मोदींनी एक नारा दिला की न खाऊंगा ना खाणे दूंगा. पण आज खाणारेच जे त्या पक्षामध्ये येतात जातात असे आरोप देखील झाले अनेकांमधून. काय सांगाल यावर, तुम्हाला काय वाटतं? खूप चांगला प्रश्न आहे. मी आपल्याला सांगतो की या देशामध्ये जशी सुरुवात नरेंद्र मोदींनी केली तर लोकांच्या अपेक्षा खूप उंचावल्या होत्या की आम्हाला एक चांगला लीडर मिळालेला आहे, आमचं खूप देशाचं कल्याण होईल, देशाची गरिबी दूर होईल, देशामधला शेतकरी सुखी होईल, लोकांना तरुणांना नोकऱ्या मिळतील. आणि त्यांनी जसं 2014ला पहिल्यांदा त्यांनी आश्वासन दिलं होतं की 2 कोटी नोकऱ्या मी दरवर्षी युवकांना देईन आणि मग मी 15 लाख रुपये प्रत्येक कुटुंबाला जमा करून देईन. या देशातले सगळे शेतकऱ्यांचा काही प्रश्न असतील ते सोडवीन. या खूप मोठ्या आशाने लोक बघितले आणि त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मोदीजींना निवडून दिला. त्याच्यानंतर पुन्हा 2019मध्ये मोदीजींना पुन्हा तो निवडून दिला, त्याच्यापेक्षा जास्त मताने लोकांनी निवडून दिलं.
पण 2019 नंतर जर तुम्ही बघितला तर या देशामध्ये जितका भ्रष्टाचार भाजपच्या राज्यामध्ये झाला त्याच्यामध्ये कुठंच भ्रष्टाचार झाला नाही. त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं, शहरातलं सांगितल्यासारखं स्मार्ट सिटीमध्ये BJPचेच लोकांनी भ्रष्टाचार झाला म्हणून सांगितलं. सत्ता त्यांची, ते महापालिकेत आणि तेच उपोषणाला बसले. तसं राज्यामध्ये तसंच झालं की राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अशा भ्रष्टाचाराच्या वावड्या उठल्या की अमुक आमदार भ्रष्टाचारी आहे, अमुक तो साखर कारखाना भ्रष्टाचारी आहे, अमुक भ्रष्टाचारी आहे. इवन गडकरीकडे बी लोकांनी हात दाखवला की गडकरींनी सुद्धा भ्रष्टाचार केला. म्हणजे चांगल्या लोकांनाही भरडण्याचं काम झालं. तुम्ही म्हणलेला मुद्दा असा आहे की न खाऊंगा न खावणे दूंगा, हा जो प्रश्न मोदीने सुरुवातीला हे केलं होतं तो त्याच्यावर ते टिकून काही राहू शकले नाहीत. कारण त्यांच्या मंत्र्यावर अशा तऱ्हेचे आरोप झाले. इलेक्ट्रॉल बॉन्ड हा त्याचा जिवंत उदाहरण आहे. आणि मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे 97% विरोधक नेत्यांच्या विरुद्ध तुम्ही जेव्हा EDची, CBIची आणि इन्कम टॅक्सची कारवाई करता आणि मग धुतल्या तांदळासारखं तुम्ही त्यांना मग पक्षामध्ये प्रवेश देता आणि मग त्याच्यावरचे आरोप सगळं क्लोजर रिपोर्ट पाठवता, हे लोकांना दिसतंय ना. सुप्रीम कोर्टाला आता दिसू लागलेलं आहे. सुप्रीम कोर्ट खरं तर तुम्हाला सांगतो इलेक्ट्रल बॉन्डमध्ये कशी फसवाफसवी केली, इन्कम टॅक्सच्या ॲक्टमध्ये दुरुस्ती केली. तुम्हाला सांगतो RTI ॲक्टमध्ये दुरुस्ती केली, म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन. म्हणजे तुम्ही इलेक्शनच्या कायद्यामध्ये दुरुस्त करताना तुम्ही इन्कम टॅक्स तुम्हाला भरू लागणार नाही या पैशावर, त्याच्यात दुरुस्ती केली. तुम्ही RTI ॲक्टमध्ये असं सांगितलं की याच्यावर प्रश्न विचारता येणार नाही, त्याच्यावर दुरुस्ती केली. म्हणजे तुम्ही लोकांना काय समजलं, म्हणजे तुम्ही सगळे लोकांचे हक्क काढू लागले. मग तुम्हाला का सांगू नये की तुम्ही आता घटना बदलणार आहे म्हणून. तुम्ही हे 2 ॲक्ट बदलल्यावर सुप्रीम कोर्टाने सांगितलं कशाकरता नाही, कशाकरता तुम्ही RTI ॲक्टमध्ये त्याला बदल केला. इट इज कम्प्लिटली अनकॉन्स्टिट्युशनल. हे घटनाबाह्य आहे पूर्णपणे. आणि म्हणून तुम्ही हे RTI ॲक्टमध्ये केलेला बदल आम्ही अमान्य करतो. तुमचं बॉन्ड बंद करा आणि तुमचं हे आम्ही चालू देणार नाही. तुम्हाला ते काय एक तारीख दिली होती, त्या तारखेच्या आत तुम्ही स्टेट बँकेला हे दिले आदेश की तुम्ही हे इलेक्ट्रल बॉन्डचा सगळा खुलासा करा. म्हणजे इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये जेव्हा आम्ही बघितलं ह्याच्यामध्ये नेटवर, तर मला असं दिसून आलं की जेवढ्या कंपनीज होत्या त्याच्यामधल्या अनेक कंपनीच्या वर महिना, 2 महिने, 3 महिने, 4 महिन्यापूर्वी तुम्ही ITच्या धाडी टाकल्या, CBIच्या धाडी टाकल्या आणि EDच्या धाडी टाकल्या. आणि त्या कंपनीने नंतर त्यांच्यावर धाडी टाकल्यानंतर महिन्यात, 2 महिन्याने, 8 दिवसांनी तुमच्या याच्यावर हजारो कोटी रुपये तुम्हाला फंड दाखल केला. हे स्पष्ट आहे, दिसू लागलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि म्हणून तुम्ही सगळ्यात मोठा जर कुठं घोटाळा केला असेल, जगातला सगळ्यात मोठा घोटाळा सांगायला 6,500 कोटी रुपये आहे भाजपकडे, हे दाखवण्याचे आहेत. ह्याच्यापेक्षा कितीतरी पटीने पैसे त्यांच्याकडे असतील, जास्त 1,000-2,000 कोटी रुपये त्यांच्याकडे असतील. आणि म्हणून 6,600 कोटी रुपये तुम्ही जेव्हा ED आणि CBIची धाक दाखवून घेता आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना तुम्ही जेलमध्ये टाकता आणि मग तुमच्याकडे आला एखादा नेता की ते सगळं वॉशिंग मशीनमध्ये धुवून स्वच्छ होऊन निघतो. तसे अनेक उदाहरण आहेत. अजित पवारांचं उदाहरण आहे, अशोक चव्हाणांचं उदाहरण घ्या. महाराष्ट्रामध्ये तर हे 2 उदाहरणं तर तुमच्याकडे दिसतात. अनेक उदाहरणं देशामध्ये आहेत की देशामध्ये त्यांना क्लीन चिट दिली गेलेली आहे. तर आज आपण या ठिकाणी माजी महापौर ॲडव्होकेट UN बेरिया यांना खुली चर्चेच्या माध्यमातून आज त्यांनी सोलापूर शहर जिल्ह्यातील राज्य पातळी केंद्रस्तरावरती सर्वच प्रश्नांना या ठिकाणी त्यांनी सडेतोडपणे उत्तरं दिली. आजचे खरं तर आज त्यांच्यावर मित्रपक्ष असल्यामुळं काँग्रेस पक्षाने देखील प्रचाराची खूप मोठी जबाबदारी त्यांच्यावरती दिलेली आहे आणि त्यातला त्यांचा व्यस्त वेळ काढून आज आमच्या विनंतीला मान देऊन आज या ठिकाणी आले आणि अतिशय चांगली सडेतोड अभ्यासपूर्ण एक व्यक्तिमत्व त्यांची ओळख आहे. आणि त्याच पद्धतीने देखील आपण जे विचारलेले प्रश्न होते त्यांना अतिशय चांगली समग्र अशी उत्तरं त्यांनी दिली आणि ते चांगल्या पद्धतीने सोलापूर शहरातील विकासाचे प्रश्न असतील, उद्योगधंदे असतील, रोजगार निर्मितीचा प्रश्न असेल किंवा
इथल्या उद्योगांना बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रश्न, अशा सर्व प्रश्नांना अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी उत्तर दिली आणि आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी त्यांनी आले. त्याबद्दल सर तुमचं धन्यवाद. धन्यवाद. आणि आपण इथेच थांबूया. धन्यवाद. नमस्कार. थँक्यू.